Okay, chalo. With a fresh mood, we will start our this session. Today is very important and very major session. Okay, everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tassaviturvarenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hand and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. ओके. WH हे प्रकरण आपण आता सुरुवात करतोय. गायत्री मंत्र आपला घेऊन झालेला आहे. फ्रेश मूड मध्ये आयुष्याचं उत्तुंग असलेलं कम्युनिकेशन स्किल आपण शिकतो आहोत. आय होप होमवर्क, असाइनमेंट, प्रॅक्टिस, अंडरस्टँडिंग सगळे अगदी व्यवस्थित ट्रॅकवर चाललेले आहेत. मग आता WH वर्ड येस नो टाईपचं सेशन आपण पूर्ण बारकाईने पाहिलं. जर पाहिलं नसेल तर पुन्हा एकदा व्यवस्थित ते रिवाइज करा. डोक्यात फिक्स बसवा. डेंजर झोन, नॉर्मल झोन सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर तुम्हाला WH वर्ड्स फक्त शिकायचे. कारण 90% काम WH सेंटेन्स बनवण्याचं तुमचं येस नो टाईप मध्येच झालेलं आहे. कसं काय ते तुम्हाला हळूहळू समजेलच. बघा, WH वर्ड्स म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण ककारार्थी म्हणतो. काय, केव्हा, कुठे, कधी, कशासाठी, कशावरून, कशामुळे इत्यादी शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. बरोबर. बरं, याच्यामध्ये इंग्लिशमध्ये याला WH वर्ड्स म्हणतात. का बरं? कारण त्या शब्दांची सुरुवात WH किंवा W ने किंवा H ने होते. तो WH मोस्टली व्हॉट, वेअर, विच, whom, who, why, व्हेन, वेअर हे सगळे शब्द WH वर्ड्स आहेत. मग WH वर्डला जनरली की फॉर द नॉलेज असं म्हटलं जातं. का बरं? तुमच्या ब्रेनमध्ये अधिकाधिक माहिती, अधिकाधिक क्युरिओसिटी, विश्लेषणात्मक बुद्धी निर्माण करण्याचं काम हे WH करतं. व्हॉट, वेअर, व्हेन, विच, हू, हुज, हुम, वाय, हाऊ ज्यांच्या मनामध्ये जिज्ञासा असते, क्युरिओसिटी असते, एन्थुसियास्टिक त्यांचं नेचर असतं, काहीतरी जाणून घेण्याची भूक असते, थर्स्ट असते, हंगर असते, ते नेहमी सातत्यानं प्रश्नांना सामोरं जातात. प्रश्नांना फेस करतात, प्रश्न विचारतात, प्रश्नांच्या उत्तराचा मागोवा घेतात आणि ज्ञानी होतात, ज्ञानवंत होतात. अवेअरनेस त्यांना येतो, स्पष्टता येते. म्हणून या WH ची मैत्री होणं आयुष्यासाठी आणि भाषेसाठी सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सर्वसाधारणपणे आपण पाहतो, नव्याने ओळख झाली असेल दोन व्यक्तींची, तर दोघं व्यक्ती एकमेकांना विचारतात ना, "अरे तू राहतो कुठं? तुझं नाव काय आहे? तुझं गाव कोणतं आहे? कुठल्या ठिकाणी तू त्यात एक्झॅक्टली राहतो? घरात कोण कोण आहे? शिक्षण काय झालेलं आहे? तुझ्या आवडी-निवडी काय आहे? मग मूळचा कुठला आहे? आजोळ कुठला आहे? कुठल्या धर्माचा आहे? कुठल्या जातीचा आहे? कुठल्या पंथाचा आहे? कुठल्या संप्रदायाचा आहे?" इत्यादी गोष्टी विचारल्या जातात. एखाद्या मुलीला मुलगा पाहिला जातो, त्यावेळेस सुद्धा तो तशाच प्रकारचे प्रश्न विचारतो ना. तो विचारतो, "का गं मुलगी तुझं नाव काय झालंय? बरोबर तुझं नाव काय आहे? तुझं शिक्षण काय झालंय? स्वयंपाक करता येतो का? कुठला पदार्थ चांगला करता येतो? काय-काय करता येतात? गाणं म्हणता येतं का? कुठल्या आवडी-निवडी आहे? कुठल्या क्षेत्रात करिअर करायला लावलेत? लग्नानंतर हाउसवाईफ होणार आहे का जॉब पण करणार आहे? काही अटी आहेत का? अपेक्षा आहेत का? मग या काय, केव्हा, कुठे दोघांची एकमेकांची ओळख होते. इंटरव्ह्यूला तुम्ही जातात त्यावेळेस सुद्धा तुमचं नाव काय, तुमचं शिक्षण काय झालं, तुमचा अनुभव काय, पगाराची अपेक्षा काय, मागची नोकरी का सोडायची आहे, ही कंपनी का जॉइन करायची आहे,
टर्म्स काय आहे, कंडिशन काय आहे, तुमचा प्रोजेक्ट काय होता, मागचं प्रोफाईल काय होतं, आताच्या संदर्भात तुमच्या अपेक्षा काय आहे, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात स्पष्टता तुम्हाला दिसते. बरोबर आहे ना? मग WH ला वडला मार्केटिंग म्हटला, मार्केटिंग ग्रामर म्हटलं. कारण मार्केटिंग ग्रामर का बरं? कुठलीही गोष्ट सुरू करताना, आयुष्यातला कुठलाही प्रोजेक्ट, कुठलाही निर्णय घेत असताना स्पष्टता यायला पाहिजे. तर ह्या सगळ्यांची मैत्री झाली पाहिजे. स्पीकिंग क्लास करायचा आहे. का करायचा आहे? व्हाय? केव्हा करायचा आहे? बरोबर. व्हेन? कुठे करायचा आहे? वेअर? कोण शिकवणार आहे? हू? कसा शिकणार आहे? हाऊ? काय काय शिकायचंय? व्हॉट? ह्या प्रकारची स्पष्टता. पोलीस सुद्धा एखादी केस घडल्यानंतर लोकांना विचारतात ना, "काय झालं होतं रे? तू पाहिलं का? कोणाची चूक होती? कसं घडलं? काय घडलं?" ह्या सगळ्या WH वर्डची प्रश्नांची सरबत्ती ते लावतात. बरोबर? WH वर्ड खूप अर्थाने आपल्याला भाषेमध्ये मदत करणारे सिद्ध ठरणार आहेत. मग WH वर्ड म्हटले व्हॉट म्हणजे काय? वा म्हणजे का? whom म्हणजे कुणाला? व्हेन म्हणजे केव्हा? हाऊ म्हणजे कसं? बाय whom म्हणजे कुणाद्वारे? वेअर म्हणजे कुठे? हाऊ फार म्हणजे किती अंतरावर? टू whom म्हणजे कुणाला? विच म्हणजे कोणते? कोणता? कोणती? हाऊ लाँग म्हणजे किती लांब? टू whom म्हणजे कुणासाठी किंवा फॉर whom म्हणजे कुणासाठी? हू म्हणजे कोण? हाऊ मेनी म्हणजे किती? किंवा फ्रॉम whom म्हणजे कुणाकडून? whose म्हणजे कुणाचे, कुणाचे, कुणाचा? हाऊ मच म्हटल्यानंतर किती? टू whom म्हटल्यानंतर कुणावर? मग आपल्याला ह्या WH ला अगदी सोपं करायचं आहे, सुटसुटीत करायचं आहे. तर WHच्या ह्या तिन्ही टेबलचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास असला पाहिजे. WH प्लेन, WH स्केल आणि WH प्रिपोजिशन. ककारार्थी शब्दांचे हे 3 प्रकार आपल्याला WH संपूर्ण युनिव्हर्स सुटसुटीत करून आपल्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. बघा, WH प्लेन म्हटल्यानंतर व्हॉट, एक्सप्लेन, डिफाईन, काय, स्पष्टीकरण, बरोबर? त्याच्यानंतर संपूर्ण स्पष्टता, संकल्पनांच्या गोष्टीतली पूर्णपणे तीव्रता समजली पाहिजे. व्हेन, केव्हा, टाईम, ड्युरेशन, डेट, वेअर, कुठे, प्लेस, व्हेनी, जिओग्राफिकल एरिया, लोकेशन याच्याबद्दल. विच थिंग्स किंवा मॅटर ऑप्शन पैकी सिलेक्शन करायचं असेल, चॉईसेस पैकी सिलेक्शन करायचं असेल, थिंग्स किंवा मॅटर. हू, पर्सन ॲट सब्जेक्ट. कर्त्याच्या ठिकाणी येणारी व्यक्ती जाणून घ्यायची असेल, तर या हूचा वापर साधारणपणे पाहायला मिळतो. हूज कोणाचा, कुणाची, कुणाचे, मालकी किंवा नातेवाईक, नातेसंबंध याच्याबद्दलच्या त्या ठिकाणी गोष्टी सांगितल्या जातात. कुणाचा, कुणाची, कुणाचे, हूज. वाय, का, कोणत्या वेळी, वाय. वाय डू यू वॉन्ट? वाय डू यू वॉन्ट टू रीड दॅट? का? पर्पज काय? इंटेन्शन काय? मोटिव्ह काय? ऑब्जेक्ट काय? कॉज काय आहे? बरोबर? वाय. कारण. का? हाऊ. कंडिशन किंवा मेथड किंवा प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर कसं? कोणत्या प्रकारे? कोणती परिस्थिती? कोणत्या आधारावर? कोणत्या पद्धतीने? कोणत्या मार्गाने? हाऊ. त्याच्याचप्रमाणे होम, पर्सन ॲट ऑब्जेक्ट ज्याच्यावर क्रिया केली ना ते जाणून घ्यायचं. ह्याचा अभ्यास आपला ऑलरेडी झालेला आहे. आपल्याला जेव्हा आपण 5वी असताना शिकायला सुरुवात केली इंग्लिश, तेव्हापासून ह्याचा परिचय अर्थाने आणि काहीशा प्रमाणात व्यवहारात सुद्धा आपल्याला माहिती आहे. नंतर WH प्लेन म्हटलं. प्लेन म्हटल्यानंतर WH त्या ठिकाणी क्लिअर आहे, प्लेन आहे, स्पष्ट आहे, स्मूथ आहे. तिथे तुम्हाला अडथळा नाही. सहजपणे समजलं म्हणून त्याला WH प्लेन म्हटलं. WH स्केल म्हटल्यानंतर मुख्यतः 4 शब्द येतात. अजून शब्द आहेत काही, पण 4 शब्द. हाऊची सीरीज ज्याला म्हणता येईल. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, हाऊ लाँग. हाऊ मेनी म्हणजे काय? ज्या गोष्टी सहजपणे आकड्याने, नंबर्सने किंवा डिजिटने मोजता येतात त्या 1, 2, 3, 5. हाऊ मच, हाऊ मच कुठे वापरतात? त्या गोष्टी मोजता येतात. पण मोजण्यासाठी काही प्रमाण वापरलं जातं. किलो, लिटर, मीटर, हेक्टर, एकर, जीबी, डेसिबल, डिग्री सेल्सियस. त्याच्यानंतर हॉर्स पॉवर असे वेगवेगळे साधनं वेगवेगळ्या उपक्रमाच्या द्वारे वेगवेगळ्या सामुग्रीच्या द्वारे मापकाच्या द्वारे प्रमाणाच्या द्वारे मेजरमेंट टूल किंवा युनिटच्या द्वारे मोजल्या जातात. तेव्हा हाऊ मच वापरलं जातं. त्याच पद्धतीने हाऊ फार द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट 2 ठिकाणांमधलं अंतर जर जाणून घ्यायचं असेल तर ह्या हाऊ फारचा वापर साधारणपणे केला जातो. हाऊ लॉंग, हाऊ लॉंग म्हटल्यानंतर किती लांब, साईज, आकार, लांबी, रुंदी, उंची, विड्थ, लेंथ, हाईट याच्यासाठी साधारणपणे वापर होतो. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार आणि हाऊ लॉंगची सिरीज आहे.
आणि डब्ल्यू एच प्रिपोजिशन, प्रिपोजिशन आपल्याला माहिती आहे, ऍट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड, अमंग, अंटिल. बरोबर, हे सगळे काय आहे प्रिपोजिशन. आणि प्रिपोजिशन ज्या डब्ल्यू एच वर्डच्या अगोदर लागतं तेवढेच डब्ल्यू एच. आणि याच्यामध्ये सिंपल फक्त आणि फक्त 4च डब्ल्यू एचचा वापर होतो बरं का. त्याच्यामध्ये आहे व्हॉट, विच, हुम आणि हुज, बस. आणि बाकी सगळे प्रिपोजिशन त्याच्या अगोदर वापरून पहा. काहींना सेन्स बनेल, काहींना सेन्स पडणारही नाही. काहींना आपल्याला माहिती आहे, परिचित आहे, काहींना परिचित नसल्यामुळे थोडंसं जे आहेत ना आव्हान आपल्यासमोर उभं राहणार आहे. मग बाय व्हॉट, बाय विच, बाय हुम, बाय हुज, कोणत्या गोष्टीद्वारे, कोणत्याद्वारे, कोणाद्वारे, कोणाच्या कशाद्वारे. टू व्हॉट, टू विच, टू हुम, टू हुज, कोणाला, कोणत्या गोष्टीला, कोणत्या व्यक्तीला, कोणत्या व्यक्तीच्या कशाला. बरोबर. फॉर व्हॉट, फॉर विच, फॉर हुम, फॉर हुज, कोणत्या गोष्टीसाठी, कोणत्या थरावर, कोणत्या व्यक्तीसाठी, कोणत्या कोणाच्या कायसाठी. फ्रॉम व्हॉट, फ्रॉम विच, फ्रॉम हू, फ्रॉम हुज, कोणत्या गोष्टीवरून, कोणत्या काय गोष्टीवरून, कोणाच्या व्यक्तीद्वारे, कोणत्या व्यक्तीच्या कायद्वारे. इन व्हॉट, इन विच, इन हुम, इन हुज, कशामध्ये, कोणत्या गोष्टीमध्ये, कोणत्या व्यक्तीमध्ये, कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या वस्तूमध्ये किंवा नाते संबंधामध्ये. ऑन व्हॉट, ऑन विच, ऑन हुम, ऑन हुज. बरोबर. काय 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 कशावर, कोणत्या गोष्टीवर, कोणत्या व्यक्तीवर, कोणत्या गोष्टीच्या, कोणत्या व्यक्तीच्या, कोणत्या गोष्टीवर, कोणत्या नातेसंबंधावरती. ऍट व्हॉट, ऍट विच, ऍट हुम, ऍट हुज. काय, ऍट व्हॉट टाइम, ऍट विच प्लॅटफॉर्म, ऍट हुम, ऍट हुज ऑफिस, अशी उदाहरणं देता येईल. विथ व्हॉट, विथ विच, विथ हुम आणि विथ हुज. काय गोष्टीसह, कोणत्या गोष्टीसह, कोणत्या व्यक्तीबरोबर, कोणत्या व्यक्तीसोबत, कोणत्या गोष्टीच्या कशासोबत. या पद्धतीने डब्ल्यू एच प्रिपोजिशन. डब्ल्यू एच प्लेन म्हटल्यानंतर व्हॉट काय, वाय का, हुम म्हणजे कुणाला, वेअर म्हणजे कोठे, विच म्हणजे कोणते, हू म्हणजे कोण, व्हेन म्हणजे केव्हा, हाऊ म्हणजे कसं आणि हुज म्हणजे कोणते. ह्या प्रकारे त्याचा वापर होताना दिसतो. बरं. त्याच्यानंतर ह्या 9 नंतर डब्ल्यू एच स्केल पण आहे. हाऊ फार, किती अंतरावर, हाऊ लॉंग, किती लांब, साईजच्या बाबतीत, फ्रॉम हाऊ मेनी इयर्स, मंथ्स, वीक्स, डेज, या पद्धतीने फ्रॉम. बरोबर. त्याच्यानंतर सिन्स वेन, कोणत्या गोष्टी स्टार्टिंग झाली ती वेळ कोणती, फॉर हाऊ मच टाइम, हाऊ मच ड्युरेशन, हाऊ मच आणि हाऊ मेनी, मोजता येणार आहे, मोजता न येणार आहे. आणि डब्ल्यू एच प्रिपोजिशन, टेबल मोठा वाटतोय पण घाबरून जायची गरज नाही, फक्त प्रिपोजिशनची संख्या वाढली. बाकी तर हू, विच, व्हॉट आणि हुज हे 4च शब्द तर आहेत तिथे. प्रिपोजिशन जे आहेत ना ते फक्त बदललेले दिसतात प्रत्येक शब्द. ऍट व्हॉट, ऍट विच, ऍट हुम, म्हणजे ऍट व्हॉट, ऑन व्हॉट, फॉर व्हॉट, अंडर व्हॉट. बरोबर. बिफोर व्हॉट, फ्रॉम हुम, या प्रकारे. मात्र डब्ल्यू एच प्लेनच्या बाबतीत जर अभ्यास करायला सुरुवात करू, एक एक गोष्ट आपण बारकाईने समजून घेऊया बरं का. थोडा वेळ जास्त लागला तरी आपला मूड बनवून ठेवा बरं का. कारण खूप महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला बारकाईने शिकायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. बघा, डब्ल्यू एच प्लेन म्हटल्यानंतर 9 शब्द पाहिजे. मग त्याचं उदाहरण घेऊया, व्यवहारात वापर कसा करतात ते समजून घेऊया. त्याच्यापैकी आपण पहिलं घेतलं व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. हे व्हॉट इज युअर नेम, व्हॉट, व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम मी, व्हॉट. व्हॉट महत्वाचं आहे. व्हॉट म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीवरती एखाद्या व्यक्तीला स्पष्टीकरण मागायचं असेल, डिफाईन कर, क्लॅरिफिकेशन कर. बरोबर. एक्सप्लेन कर. ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण आणि विश्लेषण मागायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट वापरावा लागतो. मग इथे उदाहरण घेऊया. व्हॉट इज देअर इन द बॅग, या बॅग मध्ये काय आहे बाबा. लॅपटॉप. व्हॉट इज देअर इन द बॅग देन. पोस्टर. नो. व्हॉट इज देअर इन द बॅग. डिझाईन पेपर, बुक्स, स्पोर्ट शूज, इम्पॉर्टंट फाईल. व्हॉट इज देअर इन द बॅग, व्हॉट इज देअर. बॅग मध्ये काय आहे, कोणती गोष्ट आहे, काय. मग याच्यात व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय, व्हॉट इज युअर एज, तुझं वय काय, व्हॉट इज युअर वेट, तुझं वजन काय, व्हॉट इज किशोर्स प्रोफेशन, किशोरचा व्यवसाय काय, व्हॉट इज हर क्वालिफिकेशन, तिची पात्रता काय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय, व्हॉट इज अवर सॅलरी, आपला पगार काय आहे, व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ नाशिक, नाशिकचं वैशिष्ट्य काय आहे, व्हॉट आर दे डुईंग नाऊ, आता ते सध्या काय करत आहे, व्हॉट डज ही वॉन्ट फ्रॉम अस, आपल्याकडून त्याला काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ योगा, योगाचा अर्थ काय आहे,
व्हॉट इज देअर प्रॉब्लेम, त्यांची समस्या काय आहे. व्हॉट, व्हॉट म्हणजे काय, व्हॉटच्या संदर्भातले हे उदाहरणं पाहिले. आता व्हॉट नंतर आहे वेअर, म्हणजे कुठे, कोणत्या ठिकाणी. मग इथे वेअर म्हटल्यानंतर कुठे, कोणत्या ठिकाणी असं येतं. प्लेस, व्हेन्यू, एरिया, लोकेशन. याच्याबद्दल ज्यावेळेस तुम्हाला माहिती काढून घ्यायची असेल त्यावेळेस आपण वेअर वापरतो. वेअर जागा, ठिकाण किंवा स्थळ जाणून घेण्यासाठी वेअर. मग वेअर, वेअर डिड सीमा गो, सीमा कुठे गेली होती. हा, नियर न्यूयॉर्क, न्यूयॉर्क जवळ गेली होती का. देन वेअर डिड सीमा गो, ऍट दिल्ली. देन वेअर डिड शी गो, इन पॅरिस, नियर आग्रा, ऍट मुंबई, इन द सिटी ऑफ पिसा. पिसाच्या शहरामध्ये कुठे गेली होती एक्झॅक्टली. वेअर डिड शी गो. मग वेअर म्हटल्यानंतर वेअर आर यू नाऊ, आता तू कुठे आहेस. वेअर इज माय मोबाईल फोन, माझा मोबाईल फोन कुठे. वेअर इज युअर सिस्टर, तुझी बहीण कुठे आहे. वेअर इज सिडनी सिटी, हे सिडनी शहर कुठे. वेअर डू यू गो फॉर योगा, तू योगासाठी कुठे जातोस. वेअर इज अवर न्यू होम, आपलं नवीन घर कुठे आहे. वेअर इज हॉटेल एवन इन नाशिक, नाशिकमध्ये हॉटेल एवन कुठे आहे. वेअर आर यू सिटिंग, तू कुठे बसत आहे. वेअर एम आय गोईंग नाऊ, आता तू कुठे जात आहे. वेअर हॅज ही वर्क, त्यांनी कुठे काम केलेलं आहे. वेअर डिड दे स्टार्ट कन्स्ट्रक्शन, त्यांनी बांधकाम कुठे सुरू केलेलं आहे. या पद्धतीने गोष्टी तिथे सांगितल्या जातात किंवा मांडल्या गेलेल्या पाहायला मिळतात. डब्ल्यू-एच प्लेन, मग डब्ल्यू-एच प्लेन म्हटल्यानंतर केव्हा, कोणत्या वेळी. व्हेन, मग इथं पाहायला गेलं तर व्हेन म्हटल्यानंतर केव्हा. टाइम, डेट, ड्युरेशन, वेळ, तारीख किंवा कालावधी. हा इथे महत्वपूर्ण असतो. टाइम, डेट आणि ड्युरेशन, वेळ, तारीख आणि कालावधी. व्हेन केव्हा, कोणत्या वेळी. मग ते एखादं सीझन येऊ शकतं, एखादा विशिष्ट महिना, एखादं विशिष्ट वर्ष येऊ शकतं. व्हेन, टाइम, ड्युरेशन किंवा डेट, मंथ, इयर, वीक, डे, डेट हे पण येऊ शकतं. व्हेन, व्हेन विल फ्लाईट कम, ती फ्लाईट केव्हा येईल बरं, विमान केव्हा येईल. मग ऍट 5 AM 5 वाजता येईल. 8 PM 8 वाजता येईल. 11 AM 11 वाजता येईल. 3 PM 3 वाजता येईल. 10 AM 10 वाजता येईल. 1 PM 1 वाजता येईल. व्हेन, मग व्हेन डिड यू कम फ्रॉम पुणे, पुण्यावरून केव्हा आलास तू. व्हेन विल दे गिव्ह अस मनी, आपल्याला पैसे ते केव्हा देतील. व्हेन आर दे स्टार्टिंग प्रोजेक्ट, ते प्रोजेक्ट केव्हा सुरू करता आहेत. व्हेन हॅज शी टेकन ऍडमिशन, तिने प्रवेश केव्हा घेतलेला आहे. व्हेन हॅड ही गिवन आयडिया अबाउट इट, याने ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत कल्पना केव्हा दिलेली होती. व्हेन शाल आय बी देअर, मी तिथे केव्हा असेल. व्हेन इज शी कमिंग टू नाशिक, ती नाशिकला केव्हा येत आहे. व्हेन विल राणा टेक ऍडमिशन, राणा प्रवेश केव्हा घेईल. व्हेन हॅव दे गॉन टू पुणे, ते पुण्याला केव्हा गेलेले आहेत. व्हेन डिड नाना एस्टॅब्लिश ट्रस्ट, नाना विश्वस्त संस्थेची स्थापना केव्हा करतील. बरोबर, केव्हा केली असं म्हणता येईल त्यामध्ये. बरोबर. मग हा जो भाग आहे हा आपल्याला बारकाईने व्यवस्थित समजला पाहिजे, लक्षात आला पाहिजे. मग छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पण महत्वपूर्ण आहेत बरं का. व्हेन डिड नाना एस्टॅब्लिश ट्रस्ट, नानांनी विश्वस्त संस्थेची स्थापना केव्हा केली किंवा केली होती. व्हेन डिड दे स्टार्ट कन्स्ट्रक्शन, त्यांनी बांधकाम केव्हा सुरू केलं. ह्या पद्धतीने. मग आता व्हेन नंतर वेअर, व्हेन म्हटल्यानंतर वाय येईल. का, कशासाठी, कोणत्या गोष्टीसाठी, सबब काय, कारण काय, निमित्त काय, उद्देश काय. म्हणजे वाय, का, रिझन, कॉज, पर्पज, ऑब्जेक्ट, मोटिव्ह, इंटेन्शन, कारण, निमित्त, हेतू, उद्देश, साध्य, सबब. या सगळ्या गोष्टी वाय मध्ये येतात. वाय, का. वाय इज बेबी क्राईम, वाय इज द बेबी क्राईम, बाळ का रडत आहे. फॉर बलून, फुग्यासाठी रडत आहे का. फॉर मिल्क, दुधासाठी रडत आहे का. फॉर आईस्क्रीम, आईस्क्रीम साठी. फॉर बॉल, बॉल साठी. फॉर टेडी बिअर साठी. फॉर चॉकलेट, चॉकलेट साठी. देन वाय इज बेबी क्राईम, वाय इज बेबी क्राईम, बाळ का रडत आहे. मग इथं वाय डिड शी कॉल मी, तिने मला कॉल का केला. वाय विल ही गेट जॉब, त्याला जॉब मध्ये जॉब का मिळेल किंवा नोकरी का मिळेल. वाय आर यू शाउटिंग, तू ओरडत का आहे. वाय हॅव दे स्लेप सो अर्ली, ते एवढ्या लवकर का झोपलेले आहेत. वाय हॅड ही गॉन टू मुंबई, तू मुंबईला का गेलेले आहे. वाय वर यू रिडिंग लाऊड, तू मोठ्याने कावर वाचत आहेस, वाचत होतास.
वाय इज राजधानी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेसला उशीर का झालेला आहे? वाय विल प्रभू विन इलेक्शन, प्रभू ती निवडणूक का जिंकेल? वाय हॅज ही कम टू अवर होम, तो आपल्या घरी का आलेला आहे? वाय डिड नरेंद्र राईट नॉवेल, नरेंद्रने कादंबरी का लिहिलेली आहे किंवा का लिहिली? वाय आर यू अँग्री ऑन मी, तू माझ्यावर का रागावलेला आहे, का चिडलेला आहे? वाय, काय कारण आहे? आता पुढचं पाहूया. विच, कोणता, कोणती, कोणते, कोणतं. मग इथे या ठिकाणी विच वापरला आहे. थिंग्स, मॅटर, ऑब्जेक्ट, वस्तू, गोष्ट, विशिष्ट बाब किंवा वन ऑफ फ्रॉम मेनी ऑप्शन, चॉईसेस फ्रॉम द व्हेरी ऑप्शन्स. बरोबर. मग या ठिकाणी विच व्हेकल डू यू हॅव, तुमच्याकडे कोणतं वाहन आहे, कोणती गाडी आहे? फेरारी, टोयाटो इनोवा, मारुती ओमनी, होंडा सीआरव्ही, टाटा सफारी, महिंद्रा पिकअप. विच व्हेकल डू यू हॅव, कोणती गाडी आहे? मग या ठिकाणी विच, विच मूवी डिड यू सी, तुम्ही कोणता चित्रपट पाहिला? विच इज युअर फेवरेट डिश, तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे? विच सिटी इज कॉल्ड पिंक सिटी, कुठल्या शहराला गुलाबी शहर म्हणतात? विच कार हॅज 6 गिअर, कोणत्या कारला 6 गिअर्स आहेत? विच कार. विच सब्जेक्ट इज मोस्ट डिफिकल्ट, कोणता विषय सगळ्याधिक अवघड आहे? विच पार्टी विल मेक गव्हर्नमेंट, कुठला पक्ष सरकार स्थापन करेल? विच इज द बिगेस्ट स्कूल इंडिया, भारतातली सर्वात मोठी शाळा कोणती आहे? विच डिसीज हॅज नॉट मेडिसिन, कुठल्या आजारावर अजिबात औषध नाहीये? विच लँग्वेज इज मोर इंटरेस्टिंग, सर्वाधिक रसपूर्ण भाषा कोणती आहे? विच नेशन इज रिच इन द वर्ल्ड, जगातलं सर्वात श्रीमंत राष्ट्र कोणतं आहे? विच कंपनी इज ऑन लिडिंग पोझिशन, कोणती कंपनी, कोणतं प्रमंडळ सर्वात अग्रणीय स्थानावर आहे, नेतृत्व स्थानावर आहे? विच. विच नंतर येतो हाऊ, म्हणजे कसे, कसा, कशी, कसे. हाऊ. हाऊ म्हटल्यानंतर कसे येतं? मेथड, प्रोसेस, वे, कंडिशन, पद्धत काय, प्रक्रिया काय, मार्ग काय, परिस्थिती काय, स्थिती काय, या सगळ्या गोष्टींसाठी हाऊ हे टूल वापरतात. हाऊ, कसा, कसे, कशी, कसं. हाऊ विल यू गो टू शिर्डी, तू शिर्डीला कसा जाशील? शिर्डीला कसा जाशील तू? बाय वॉक, पायीच जाशील का? बाय ऑटो रिक्षा, ऑटो रिक्षाने जाशील का शिर्डीला? बाय टॅक्सी, टॅक्सीने जाशील का? बाय बस, बसने जाशील? बाय रेल्वे, रेल्वेने जाशील का? बाय एरोप्लेन, बरोबर, एअरप्लेनने जाशील का? कसा जाशील? हाऊ. मग हाऊ, हाऊ आर यू, कसा आहेस तू? हाऊ इज शी फिलिंग नाऊ, तिला आता कसं वाटतंय? हाऊ डज ही मॅनेज इट, तो कसं काय मॅनेज करतो? हाऊ डिड यू गो टू गोवा, तू गोव्याला कसा गेला होता? हाऊ वॉज द वेदर इन दिल्ली, दिल्लीचं वातावरण कसं होतं? बरोबर. हाऊ विल दे पे मनी टू अस, ते आपल्या कसे पैसे पेड करतील? बरोबर. हाऊ हॅज ही मेड इट सक्सेसफुल, त्याने हे यशस्वी कसं करून दाखवलेलं आहे? हाऊ शॅल आय गेट द सोल्युशन, मला याच्यावरचा उपाय, या समस्येवरचा उपाय कसा सापडेल? बरोबर. हाऊ डिड वी गेट फ्रीडम, आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं? हाऊ इज रवी डान्सिंग नाव, आता रवी कसा नाचत आहे, या अर्थाने हाऊ. त्याच्याचप्रमाणे हू येतं, कोण. कोण. मग हाऊ, हाऊ म्हटल्यानंतर पर्सन ऍट सब्जेक्ट ऑर डुअर ऑफ ऍक्शन, कर्त्याच्या ठिकाणी येणारी व्यक्ती किंवा कृती किंवा क्रिया करणारा कोण? हू. मग याच्यानंतर हू वॉज द फर्स्ट पीएम ऑफ इंडिया, कोण भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? मिस्टर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का? मिस्टर गांधी, मोहन करमचंद गांधी का? मिस्टर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर का? मिस्टर पटेल, ॲडव्होकेट पटेल, सरदार वल्लभभाई पटेल का? मिस्टर नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, मिस्टर बोस, सुभाष चंद्र, नेताजी सुभाष चंद्र बोस का? मग हे कोण होते पहिले पंतप्रधान? ऑफकोर्स खुर्शी यांच्याकडे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान आहेत भारताचे किंवा होते. मग हू आर यू, कोण आहेस रे तू? हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस, याच्यासाठी जबाबदार कोण आहे? हू अरेंज दिस ऑल, हे सर्व कोणी आयोजित केलं? हू हॅज फ्रेंच डिक्शनरी, कोणाकडे फ्रेंच शब्दकोश आहे? हू वॉज शाउटिंग इन द हॉल, हॉलमध्ये कोण ओरडत होतं? हू विल बी मोर सक्सेसफुल, कोण सर्वाधिक यशस्वी असेल? हू कॉल्ड यू हिअर, इथे तुला कोणी बोलवलं? हू हॅड माय मोबाईल फोन,
माझा मोबाईल फोन कोणाकडे होता? हू टीचेस इंग्लिश टू यू? तुम्हाला इंग्लिश कोण शिकवतं? हू टीचेस इंग्लिश टू यू? ह्या अर्थाने तिथे वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग इथे WH पेन कुणाला, whom, कुणाला. मग इथे जर पाहिलं तर whom म्हटल्यानंतर कुणाला, पर्सन ॲट ऑब्जेक्ट ऑर कन्झ्युमर विक्टिम ऑफ ॲक्शन, कर्माच्या ठिकाणी येणारी व्यक्ती किंवा कृती किंवा क्रियेचा उपभोक्ता घेणारी, बळी किंवा ग्रस्त, ज्याच्यावर क्रिया केली जाते, पर्सन ॲट ऑब्जेक्ट, हे लक्षात घ्या. कुणाला, whom. whom did they invite as a chief guest? त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कुणाला बोलवलं? whom did they invite as a chief guest? प्रमुख पाहुणे म्हणून बिल गेट्सला बोलवलं होतं का त्यांनी? तो बिल गेट्स लता मंगेशकरला बोलवलं होतं त्या कार्यक्रमाला. टू लता मंगेशकर. अमिताभ बच्चनला बोलवलं होतं का? टू अमिताभ बच्चन. टू अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयींना बोलवलं होतं का? कुणाला? whom did they invite as a chief guest? त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कुणाला बोलवलं होतं? whom. whomच्या बाबतीत जर पाहिलं, whom are you waiting? कुणाची तू वाट पाहत आहेस? whom do you call अण्णा? तू अण्णा कुणाला बोलवतोस? whom did he sell his car? त्याने त्याची कार कुणाला विकली? whom will she give chance? ती संधी कोणाला देईल? whom did police catch? पोलिसांनी कुणाला पकडलं? whom was Raj speaking? राज कुणाशी बोलत होता? whom will they appoint as a PA? ते PA म्हणून, पर्सनल असिस्टंट म्हणून कुणाची नियुक्ती करतील? whom did you call here? तुला इथे कोणी बोलवलं? whom have you called now? आता तू कोणाशी भांडला? whom does he teach English? तो इंग्लिश कुणाला शिकवतो? कुणाला? whom. त्याच्यानंतर whose. हे शेवटचं आहे. कुणाचा, कुणाची, कुणाचे, whose. मग whose म्हटल्यानंतर ओनरशिप किंवा रिलेशनशिप, मालकी किंवा संबंध. कुणाचा पेन, कुणाचा लॅपटॉप, कुणाची वही, कुणाचं पुस्तक, हे असं येईल. whose. बरोबर? मग whose कुणाचं, कुणाचे, कुणाची, कुणाचा. whose shoes is this? हे कुणाचे शूज आहेत इथे ठेवलेले? मिस पुष्पाचे आहे का? मिस राधाचे आहे का? मिस वीणाचे आहेत का? मिस नेहाचे आहे का? मिस मोनाचे आहे का? मिस कीर्तीचे आहे का? हू शूज इज दिस? हे शूज कुणाचे आहेत? हुज सायकल डू यू यूज? तू कुणाची सायकल वापरतोस? हुज फादर वॉज ही? ते कुणाचे वडील होते? हुज कार डिड ही सेल? त्याने कुणाची कार विकली? हुज ऍड्रेस इज शी आस्किंग? ती कुणाचा पत्ता विचारत आहे? हुज टर्न इज नाउ टू कुक? आता स्वयंपाक करण्याची वेळ कुणाची आहे? हुज पेन वॉज दॅट? तो पेन कुणाचा होता? हुज कोटेशन वर दे? ते विधान कुणाचे होते? हुज फिंगरप्रिंट पोलीस गॉट? पोलिसांना कुणाच्या बोटाचे ठसे मिळाले? हुज मनी विल दे स्टील? त्यांनी कुणाचे पैसे चोरले? हुज डॉटर आर दे? त्या कुणाच्या कन्या आहेत किंवा कुणाच्या मुली आहेत? या अर्थाने हुज. आता आपला पहिला टेबल तर संपूर्ण 9 शब्दांचा समजला. ह्याला म्हटलं होतं आता WH प्लेन. आता WH स्केलचे 6 शब्द जे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू. 6 डिफरंट काइंड ऑफ WH वर्ड. मग WH वर्ड म्हटल्यानंतर हे सगळे 6 आहे बघा. हाऊ फार, ठिकाणांमधले अंतर. हाऊ लॉंग, किती लांब, वस्तू लांबी, रुंदी, उंची किंवा साईज माणूस घेण्यासाठी. हाऊ फ्रॉम, हाऊ मेनी इयर्स, मंथ्स, डेज, वीक्स, किती महिन्यापासून, वर्षापासून, दिवसापासून, आठवड्यापासून. सिन्स वेन, केव्हापासून. फॉर हाऊ मच टाइम, किती कालावधीसाठी, किती वेळेसाठी. हाऊ मच, किती, मोजल्यानं जाणाऱ्या गोष्टींसाठी. हाऊ मेनी, किती, मोजल्या जाणाऱ्या गोष्टींसाठी. ह्या पद्धतीने वापर होताना दिसतोय किंवा केला जातोय. हाऊ फार, किती अंतर, ठिकाणांमधील अंतर जाणून घेण्यासाठी. मग इथे हाऊ फार, किती अंतर, ठिकाणांमधील अंतर जर जाणून, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट किंवा टू प्लेसेस, दोन वस्तूंमधलं किंवा दोन ठिकाणांमधलं अंतर ज्यावेळेस जाणून घ्यायचं असेल त्यावेळेस हाऊ फार वापरला तर हाऊ फार. मग हाऊ फार म्हटल्यानंतर तिथे हाऊ फार इज आग्रा फ्रॉम मुंबई? आग्रा मुंबईपासून किती अंतरावर आहे? 1010 किलोमीटर, 1123 किलोमीटर, 1560 किलोमीटर, 1197 किलोमीटर. हाऊ फार इज आग्रा फ्रॉम मुंबई? मुंबईपासून आग्रा किती दूर आहे, किती लांब अंतरावर आहे? हाऊ फार. सेम वे हाऊ फारची उदाहरणं पाहूया. हाऊ फार इज नाशिक फ्रॉम मुंबई?
मुंबईपासून नाशिक किती अंतरावर आहे? हाऊ फार वर यू फ्रॉम युअर टार्गेट? तू तुझ्या ध्येयापासून, लक्ष्यापासून किती दूर होता बरं? हाऊ फार इज सी नाऊ? आता इथून समुद्र किती लांब आहे बरं? हाऊ फार आर वी फ्रॉम अवर कॉन्सेप्ट? आपण आपल्या संकल्पनेपासून अजून किती दूर आहोत? आपल्याला ती संकल्पना प्राप्त करून घेण्यासाठी, व्यवहारात आणण्यासाठी, प्रत्यक्ष मूर्तिमंत करण्यासाठी किती कालावधी लागतो? मग हाऊ लाँग किती लांब? वस्तूची लांबी, रुंदी, उंची जाणून घेण्यासाठी म्हणजे ओव्हरऑल अबाउट साइज आकार जाणून घ्यायचा असेल तर हाऊ लाँग वापरला तो. मग हाऊ लाँग म्हटल्यानंतर किती लांब, हाईट, विड्थ, लेंथ, अबाउट साइज, लांबी, रुंदी, उंची किंवा संपूर्णच आकार एकंदरीत जाणून घेण्यासाठी याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं, हाऊ लाँग किती लांब, वस्तूची लांबी, रुंदी, उंची ह्याच्याबद्दल आपण इथे बोलतोय किंवा बोललं जातंय. मग इथं हाऊ लाँग दॅट स्टिक इज? ती काठी किती लांब आहे? बरोबर? म्हणजे साईज किती आहे त्याची? 3 फीट, 4 फीट, 5 फीट, 6 फीट, 7 फीट. हाऊ लाँग दॅट स्टिक इज? त्याचप्रमाणे हाऊ लाँग दॅट कार एक्झॅक्टली? ती कार किती लांब आहे? म्हणजे तिची साईज किती आहे? ये. हाऊ लाँग इज दॅट हॉल? तो हॉल किती अंतरावर नाही, किती लांब आहे? किती मोठा आहे? साईज. हाऊ लाँग वॉज दॅट स्नेक? तो साप किती लांब होता? म्हणजे त्याचा आकार किती होता हे जाणून घेतोय आपण. हाऊ लाँग दॅट क्लॉथ इज? तो जो क्लॉथ म्हणजे तो कपडा आहे तो किती लांब लचक आहे या अर्थाने. बरं, हाऊ, फ्रॉम हाऊ मेनी इयर्स, फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स, फ्रॉम हाऊ मेनी डेज, फ्रॉम हाऊ मेनी वीक्स? म्हणजे किती वर्षापासून, किती महिन्यापासून, किती दिवसांपासून, किती आठवड्यांपासून ह्या प्रकारे याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं, फ्रॉम हाऊ मेनी इयर्स, मंथ, डेज, वीक्स? किती वर्षापासून, किती महिन्यापासून, किती दिवसापासून, किती आठवड्यापासून? काउंटिंग इन अ पास्ट ड्युरेशन? भूतकाळापासून कालावधी मोजताना बऱ्याचदा याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग इथे फ्रॉम हाऊ मेनी इयर्स, फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स, फ्रॉम हाऊ मेनी वीक्स, फ्रॉम हाऊ मेनी डेज, फ्रॉम हाऊ मेनी आवर्स, हाऊ मेनी मिनिट्स? किती वर्षापासून, किती महिन्यापासून, किती आठवड्यापासून, किती दिवसापासून, किती तासापासून, किती मिनिटापासून किंवा किती सेकंदापासून असं येतं. फ्रॉम हाऊ मेनी आवर्स आर यू हिअर? फ्रॉम हाऊ मेनी इयर्स आर यू हिअर? फ्रॉम हाऊ मेनी डेज आर यू हिअर? फ्रॉम हाऊ मेनी मिनिट्स आर यू हिअर? फ्रॉम हाऊ मेनी मिनिट्स आर यू हिअर? फ्रॉम हाऊ मेनी वीक्स आर यू हिअर? म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फ्रॉम हाऊ मेनी अवर्स आर यू हिअर? 6 अवर्स. फ्रॉम हाऊ मेनी इयर्स आर यू हिअर? 1 इयर. फ्रॉम हाऊ मेनी डेज आर यू हिअर? 8 डेज. फ्रॉम हाऊ मेनी मिनिट्स आर यू हिअर? 30 minutes. From how many months are you here? 5 months. From how many weeks are you here? 3 weeks. ह्या पद्धतीने वापर केला जातो. मग इथं बघा, हाऊ मेनी, फ्रॉम हाऊ मेनी मिनिट्स वॉज द फोन रिंगिंग? फोन किती मिनिटापासून वाजत होता? फ्रॉम हाऊ मेनी अवर्स डिड यू स्लीप? तू किती तासापासून झोपलेला होता? फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स इज शी कमिंग हिअर? ती किती महिन्यापासून इथे येत आहे? फ्रॉम हाऊ मेनी इयर्स एम आय वर्किंग इन दिस कंपनी? मी किती वर्षापासून या कंपनीत काम करत आहे? त्याचप्रमाणे सिन्स वेन केव्हापासून? फॉर हाऊ मच टाइम किती वेळेपासून, किती कालावधीपासून याही अर्थाने तिथे बोललं जातंय किंवा सांगितलं जातंय. बरं, मग आता इथे जर पाहिलं सिन्स वेन केव्हापासून, फॉर हाऊ मच टाइम किती वेळेसाठी, किती कालावधीसाठी, स्टार्टिंग टाइम ऑफ द पास्ट भूतकाळातील सुरू झालेल्या काळासाठी वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. सिन्स वेन आर यू लिव्हिंग इन दिल्ली? तुम्ही दिल्लीमध्ये केव्हापासून राहत आहात? 1992, 1999, 2000, सिन्स 2010, सिन्स 2005, सिन्स 2002, सिन्स वेन आर यू लिव्हिंग इन दिल्ली? तुम्ही किती कालावधीपासून, केव्हापासून, सुरुवात कधी केली यात. बरोबर? सिन्स वेन आर यू लिव्हिंग इन दिल्ली? तुम्ही दिल्लीमध्ये केव्हापासून राहत आहात? सिन्स वेन आर दे इन पुणे? ते पुण्यामध्ये केव्हापासून आहे? कोणत्या कालावधीपासून आहे? किती कोणत्या सालापासून आहे? कोणत्या महिन्यापासून आहे? या अर्थात. सिन्स वेन वॉज स्टुडंट वेटिंग फॉर यू? केव्हापासून विद्यार्थी माझी वाट पाहत होते? 5 वाजेपासून, पहाटेपासून, सकाळपासून. सिन्स वेन हॅज शी बीन टीचिंग इन USA? ती केव्हापासून अमेरिकेत शिकवत आलेली आहे? 5,000 बरोबर? 2005 पासून, 2010 पासून, 2015 पासून, 2024 पासून, कधीपासून? सिन्स वेन डू यू हॅव दिस बाईक? तुझ्याकडे बाईक केव्हापासून आहे? लहानपणापासून आहे का? बरोबर? की 2010 पासून आहे? मागच्या दिवाळीपासून आहे? हाऊ? बरोबर? आता इथे
फॉर हाऊ मच टाइम, किती वेळेसाठी, किती कालावधीसाठी. फॉर हाऊ मच टाइम वॉज ही इन द क्यू, तो किती वेळेसाठी रांगेत होता. बरोबर. 1 अवर, 2 अवर, 3 अवर्स, 4 अवर्स, 5 अवर्स और 6 अवर्स. फॉर हाऊ मच टाइम वॉज ही इन द क्यू, तो किती वेळेसाठी रांगेत होता. हाऊ मेनी. फॉर हाऊ मच टाइम वर यू इन पटना, तू पटण्याला किती कालावधीसाठी होता. फॉर हाऊ मच टाइम विल दे कम इन इंडिया, ते भारतात किती कालावधीसाठी येतील. फॉर हाऊ मच टाइम डज शी हॅव दिस बुक, हे पुस्तक तिच्याकडे किती कालावधीसाठी आहे. फॉर हाऊ मच टाइम डिड रघुवीर टेक लोन, रघुवीरने किती कालावधीसाठी लोन घेतलेलं होतं. बरं. हाऊ मच, किती, मोजल्या न जाणाऱ्या गोष्टीसाठी हाऊ मच या अर्थाने तिथे वापर होताना दिसेल किंवा केला जाईल. बरोबर. हाऊ मच, किती, मोजल्या न जाणाऱ्या गोष्टींसाठी. काउंटिंग इन युनिट, काउंटिंग इन स्केल, काउंटिंग इन स्टँडर्ड, काउंटिंग इन मेजरमेंट. एकक, मोजपट्टी, प्रमाण, मापक, मोजण्यासाठी हाऊ मच. मग इथे साधारणपणे हाऊ मच प्रमाणासाठी वापरलं तर लिटर, मीटर, एकर, हेक्टर. बरोबर. डेसिबल, जीबी, टीबी, एमबी, डिग्री सेल्सिअस. बरोबर. लाईट इयर, ग्रहांचं अंतर मोजण्यासाठी. 2000 लिटर. हाऊ मच वॉटर इज देअर इन द टँक, पाणी किती, टाकीत किती पाणी आहे. 2000 लिटर, 1500 लिटर, 1200 लिटर, 1000 नाही, 750 लिटर, 500 लिटर, 1000 लिटर. हाऊ मच वॉटर इज देअर इन द टँक, टाकीत पाणी किती आहे. किती आहे पाणी त्या टाकीमध्ये. हाऊ मच. हाऊ मच ऑइल डू यू वॉन्ट, तुला किती तेल हवं आहे. बरोबर. पुढे हाऊ मच मनी डिड दे गिव्ह, त्यांनी किती पैसे दिले. बरोबर. पैसे, मनी. आणि जर रुपीज असेल, एक जर समजा डॉलर असेल, दिराम असेल, तर हाऊ मेनी येईल. मनी असेल तर नेहमी हाऊ मच वापरला जातं. हाऊ मच टाइम डज इट टेक टू रीच गोवा, गोव्याला पोहोचायला किती वेळ लागतो. त्याच पद्धतीने हाऊ मच ब्लड विल टेररिस्ट स्पिल फॉर द जिहाद, हे अतिरेकी जिहादच्या नावाखाली किती रक्त सांडतील, किती रक्तपात करतील. पुढे आहे हाऊ मेनी, किती, मोजला जाणाऱ्या गोष्टी. पण मोजता येतात आकड्याने, डिजिटने. मग काउंटिंग इन डिजिट, काउंटिंग इन नंबर्स, आकडे किंवा क्रमांकाने किंवा मोजल्या जाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी हाऊ मेनीचा वापर करतो. हाऊ मेनी, किती, किती जण, किती संख्येमध्ये. हाऊ मेनी लायन्स आर देअर इन द जंगल, जंगलामध्ये किती सिंह आहेत. 6 लायन्स, 1 लायन, 5 लायन्स, 4 लायन्स, 2 लायन्स, 3 लायन्स. हाऊ मेनी लायन्स आर देअर इन जंगल, जंगलात किती सिंह आहेत आकड्यांमध्ये सांगू शकतो आपण. मग हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली, तुमच्या कुटुंबात, परिवारात किती सदस्य आहेत. त्यानंतर हाऊ मेनी बुक्स डिड रवी रीड, रवीने किती पुस्तकं वाचली. हाऊ मेनी गुलाबजाम कॅन शी इट, ती किती गुलाबजाम खाऊ शकते. हाऊ मेनी डोअर्स डज युअर होम हॅव, तुमच्या घराला किती दरवाजे आहेत. किती. आता हाऊ मच आणि हाऊ मेनी मोजण्यासाठी लक्षात घ्या काय लागतं. ज्या गोष्टी सहज आकड्यामध्ये मोजल्या जातात ना, 1, 2, 5, 25, त्याला सरळ सरळ हाऊ मेनी वापरा. पण ज्या गोष्टी मोजताना काहीतरी प्रमाण वापरलं जातं, किलो, लिटर, एकर, हेक्टर. किंवा सोपं उदाहरण घेऊया, तुमच्या समोर 5 पक्वान्न, बरोबर, अगदी ज्या आहेत ना, मोठी राजशाही राजभोग थाली तुमच्या पुढे मांडलेली आहे. पाणी आहे, अक्षरशः ताक आहे, दही वडा आहे, जो जो 7-8 प्रकारच्या भाज्या आहेत, त्याच्यानंतर पोळ्या आहे, फुलके आहे, परोठे आहे, पापड आहे, लिंबू आहे, त्याच्यानंतर कांदा आहे, काही जे आहेत ना भात केलेला आहे, बिर्याणी असेल किंवा पुलाव असेल, कढी असेल किंवा ढोकळा असेल किंवा समोसा असेल, गोड पदार्थ असतील, सगळं असं मांडून ठेवलंय. आता ज्या गोष्टी मोजता येतात त्यांच्यासाठी तुम्ही हाऊबिनी वापरणार. ज्या गोष्टी मोजता नाही येत त्या तुम्हाला, समजा वरण आहे, थोडंसं वरण द्या. 1 वरण, 2 वरण असं नाही म्हणत आपण. 1 भाजी, 2 भाजी नाही म्हणत, थोडी भाजी द्या ना, वाटीभर भाजी द्या ना, असं म्हणतो. जसं दहीवडा मोजता येतो 1, 2, 3, 5, बरोबर. तिथे दहीवडा नव्हता, तो कोशिंबीर होती. कोशिंबीर म्हटल्यानंतर मग तिथे हाऊ मच, हाऊ मच करी, हाऊ मच वरणासाठी,
हाऊ मच भाजीसाठी, हाऊ मच पुलावसाठी, हाऊ मच भातासाठी, हाऊ मच त्याच्यानंतर हरभऱ्याची जी भाजी त्याच्यासाठी, हाऊ मच वड्याची भाजी त्याच्यासाठी, भेंडीची भाजीसाठी हाऊ मच, बटाट्याच्या भाजीसाठी सुद्धा हाऊ मच. पण दही वडा 1, 2, 3 मोजता येतात. हाऊ मेनीसाठी वापरा. बरोबर. पापड मोजता येतात 1, 2, 3. बरोबर. हाऊ मेनी वापरा. त्याचप्रमाणे पोळी मोजता येते 1, 2, 3. फुलके मोजता येतात. परोठा मोजता येतो हाऊ मेनी. त्याच्यानंतर समोसा मोजता येतात हाऊ मेनी आणि ढोकळा असेल मोजता येतो हाऊ मेनी. मग हाऊ मच आणि हाऊ मेनीचं सोपं करण्यासाठी उदाहरण हे टाटाने सांगितलं. ज्या गोष्टी मोजता येतात त्यांना हाऊ मेनी वापरायचं. ज्या गोष्टी प्रमाण वापरलं तर त्यांना हाऊ मच वापरायचं. आता पुढचा हा दुसरा जो टेबल आहे तोही स्पष्ट केला WH स्केलच्या आधारावर. बरोबर. आता आपण पुढचा जो भाग पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत तो कुठला आहे तर WH प्रिपोजिशन. 4च शब्द आहे फक्त. त्याला फक्त प्रिपोजिशनचं व्हेरिएशन वापरलं. मग कुठले कुठले विच आहे, व्हॉट आहे, whom आहे आणि whose आहे. मग सुरुवातीला सिरीज घेऊया आपण whomची. पर्सन ऍट ऑब्जेक्ट होतं आणि पर्सन ऑफ ऑब्जेक्ट नंतर त्या प्रिपोजिशनने डायरेक्शन ठरेल त्या कुणासाठी. आता फॉर मी आपण whom घेतलं. whomच्या अगोदर फॉर कुणासाठी, कोणत्या व्यक्तीसाठी, कोणत्या माणसासाठी, कोणत्या इसमासाठी. फॉर whom. मग फॉर whom म्हटल्यानंतर कुणासाठी टार्गेटेड पर्सन ज्याला तुम्ही टार्गेट करता. ध्येय तुमचं कोणाच्या प्रती आहे. कुणाला इन्व्हाइट करायचंय, कुणाला मारायचं आहे, कुणाला बोलवायचं आहे, कुणाला ते गिफ्ट द्यायचंय. टू whom, फॉर whom, फ्रॉम whom हे वापरलं. मग फॉर whom कोणत्या गोष्टी क्रियेचे प्रयोजन असलेला व्यक्ती त्याच्यासाठी हे चाललेलं आहे. तुम्ही पैसा कुणासाठी कमवता फॉर whom. मग इथे जर पाहायला गेलं फॉर whom डिड यू बाय दिस गिफ्ट. हे जे गिफ्ट घेतलं तू कोणत्या व्यक्तीसाठी घेतलं, कुणासाठी ही भेट वस्तू तू विकत घेतली. मधूसाठी का, मीनासाठी, शीनासाठी, टीनासाठी, प्रीतीसाठी, राणीसाठी. फॉर whom डिड यू बाय दिस गिफ्ट. तू कुणा करता ही भेटवस्तू विकत घेतली. कुणासाठी, कोणत्या व्यक्तीसाठी. मग फॉर whom डू यू अर्न मनी इन अवर लाईफ. फॉर whom डू वी अर्न मनी इन अवर लाईफ. आपण आपल्या जीवनात पैसे कुणासाठी कमवतो. फॉर whom शाल आय लिव्ह नाऊ. आता मी कुणासाठी जगू. बरोबर. कोणत्या व्यक्तीसाठी जगू. फॉर whom आर यू शॉपिंग इन द मॉल. तुम्ही कोणाकरता मॉलमध्ये शॉपिंग करत आहात. फॉर whom डिड दे डिझाईन दिस प्रपोजल. हा प्रस्ताव त्यांनी कोणासाठी तयार केला. फॉर whom. बरं. ऍट whom कोणत्या व्यक्तीकडे, कोणत्या इसमाकडे, कोणत्या माणसाकडे. ऍट whom. मग ऍट whom म्हटल्यानंतर पजेशन कोणाकडे, कस्टडी होल्डर पर्सन कोण आहे, ताबा मालकी धारण करणारा व्यक्ती. ऍट whom. ऍट whom कुणाकडे, कुणापाशी, कुणाजवळ. ऍट whom विल शी कीप चेक. ती कुणाकडे चेक ठेवणार आहे, कुणाकडे चेक ठेवेल. मुकुंदकडे, मुकेशकडे, महेशकडे, मनोजकडे, माधवकडे, मयांककडे. ऍट whom विल शी कीप चेक. ती कुणाकडे चेक ठेवणार आहे या अर्थात. मग ऍट whom डज शशी स्टे इन मुंबई. शशी मुंबईमध्ये कुणाकडे राहतो. ऍट whom डीड मीनाक्षी सी दॅट मोबाईल. मीनाक्षीने तो मोबाईल फोन कोणाकडे पाहिला. ऍट whom विल यू हँड ओव्हर दिस फाईल. तू ही फाईल कोणाकडे सोपवशील किंवा तुम्ही ही फाईल कोणाकडे सोपवाल. ऍट whom डिड दे गेट रॉ मटेरियल. त्यांना कच्चा माल कोणाकडे मिळाला. ऍट whom डिड दे गेट रॉ मटेरियल. फ्रॉम whom कुणाकडून, कुणाकडून. बरोबर. इथे काय होतं ऍट whom. फ्रॉम whom सोर्स कोण आहे, कोणता व्यक्ती आहे. बरोबर. रिसोर्स पर्सन. फ्रॉम whom द सोर्स होल्डर पर्सन. स्त्रोत धारण करणारा व्यक्ती ज्याच्याकडे ते उपलब्ध आहे, ज्याच्यापासून ते प्राप्त होतोय. फ्रॉम whom कोणापासून, कोणाकडून. मग फ्रॉम whom शाल आय गेट सेल नंबर ऑफ अवर MD. मला एमडींचा, आपल्या एमडींचा, मॅनेजिंग डायरेक्टरचा सेल नंबर, मोबाईल नंबर कोणाकडून मिळेल. बॉडीगार्ड कडून का, रिसेप्शनिस्ट कडून का, टेलिकॉलर कडून का, ऑफिस बॉय कडून, एक्झिक्युटिव्ह कडून, मॅनेजर कडून. बरोबर. फ्रॉम whom शाल आय गेट
सेल नंबर ऑफ MD. मला MDचा सेल नंबर कोणाकडून मिळेल. ओके. फ्रॉम होम डज रमा गेट सॅलरी. रमाला कोणाकडून पगार मिळतो. फ्रॉम होम डिड यू परचेस दिस बाईक. तू ही गाडी कोणाकडून खरेदी केली. फ्रॉम होम विल दॅट पार्टी गेट वोट नाव. त्या पक्षाला आता मते कोणाकडून मिळतील. फ्रॉम होम डिड ही गेट दोज रेफरन्स बुक. त्याला ते संदर्भ ग्रंथ कोणाकडून मिळाले. कोणाकडून मिळाले या अर्थाने. टू हुम कुणाला. टू हुम टार्गेटेड पर्सन. बरोबर. टू हुम द पर्सन टू हुम इज द टार्गेटेड बाय सब्जेक्ट बाय ऍक्शन. कृतीद्वारे ज्या व्यक्तीला लक्ष बनवलं जात आहे तो. टू हुम. टू हुम टू हुम यू कॉल अनु इन अ फॅमिली. ते नेमकं तुम्ही तुमच्या कुटुंबात अन्नू अन्नू म्हणतात ते कुणाला म्हणतात बरं. टू हुम डू यू कॉल अनु इन अ फॅमिली. एल्डर ब्रदर मोठ्या भावाला का. एल्डर सिस्टर मोठ्या बहिणीला अनु म्हणतात का. कझिन सिस्टर त्या चुलत बहिणीला म्हणतात का. कझिन ब्रदर त्या चुलत भावाला म्हणतात. यंगर ब्रदर त्या लहान भावाला म्हणतात का. यंगर सिस्टर कुणाला नेमकं तुम्ही अनु म्हणतात. टू होम यू कॉल अनु इन फॅमिली किंवा टू होम डू यू कॉल अनु इन अ फॅमिली. मग टू होम विल यू कास्ट युअर वोट इन द इलेक्शन. निवडणुकीत तू कोणाला मतदान करणार आहे. टू होम डिड दे सिलेक्ट ॲज अ सेल्स मॅनेजर. त्यांनी सेल्स मॅनेजर म्हणून कुणाला नियुक्त केलं. टू होम डज शी मीट ऑन एव्हरी सॅटरडे. ती दर शनिवारी कुणाला भेटते. टू होम हॅज बॉस डिसमिस फ्रॉम दॅट प्रोजेक्ट. साहेबांनी त्या प्रकल्पावरून कुणाला निलंबित केलेलं आहे. टू होम कुणाला. त्याच्यानंतर आहे बाय हुम कुणाद्वारे कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून. बाय हुम. मग इथे आपण पाहतोय द पर्सन हुम रिमेन्स अ मीडियम. जो व्यक्ती माध्यम ठरला ते कर्म तो व्यक्ती त्याच्यासाठी. मग बाय हुम हॅव यू गॉट दिस इन्फॉर्मेशन. ही माहिती तुला कुणाद्वारे मिळालेली आहे. द मॅनेजर ऑफ HDFC बँक. द मॅनेजर ऑफ ICICI बँक. द मॅनेजर ऑफ ऍक्सिस बँक. द मॅनेजर ऑफ SBI बँक. द मॅनेजर ऑफ IDBI बँक. द मॅनेजर ऑफ NDCC बँक. बाय whom you have got this information. ही माहिती तुला कोणाद्वारे मिळालेली आहे. मग इथे बाय whom did संतोष सेंड दॅट पार्सल. संतोष ते पार्सल कुणाद्वारे पाठवलं. बाय whom will they get our address. आपला पत्ता त्यांना कोणाद्वारे मिळेल. बाय whom does she collect lunch tiffin. ती जेवणाचा डबा कोणाद्वारे गोळा करते. बाय whom हॅज बँक रिकव्हर लोन. बँकेने कोणाद्वारे कर्ज वसुली केलेली आहे. बाय whom. त्याच्यानंतर येतं ऑन whom कुणावर कोणत्या व्यक्तीवर कुणावर. मग इथं ऑन whom गेट बघा. द पर्सन हु रिमेन्स ग्राउंड फॉर द ऍक्शन. कृतीसाठी भूमी ठरणारा व्यक्ती. ऑन whom कोणाच्या व्यक्तीवर कोणाच्या बॉडीवर कोणत्या व्यक्तीच्या वरती या अर्थाने कुणावर. मग ऑन whom यू ट्रस्ट मोर इन अ कंपनी. कोणत्या व्यक्तीवर कोणाच्या वरती. ऑन whom यू ट्रस्ट मोर इन युअर कंपनी. मग कंपनीत तू कुणावर अधिक विश्वास ठेवतो. कोऑर्डिनेटरवर का. अवर टीम लीडर वरती का. TL वरती. मॅनेजर मॅनेजरवर विश्वास ठेव का. CMG चीफ मॅनेजिंग डायरेक्टर वर विश्वास ठेवतो का. चेअरमन जो चेअरमन आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो का. MD मॅनेजिंग डायरेक्टर. ऑन whom यू ट्रस्ट मोर इन अ कंपनी. कंपनीत तू कुणावर अधिक विश्वास ठेवतो. कोणत्या व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास ठेवतो. ऑन whom आर दे डिपेंडंट. ते कोणावर अवलंबून आहेत. ऑन whom शी हॅज डाऊट अबाउट दिस किडनॅप. तिला या अपहरणाबाबत कोणावर संशय आहे. ऑन whom विल यू थ्रो वॉटर नाऊ. आता तू कोणावर पाणी फेकशील. ऑन whom शुड दॅट रिस्पॉन्सिबिलिटी कम. ऑन whom शुड दॅट रिस्पॉन्सिबिलिटी कम. कोणावरती जी आहेत ना ती जबाबदारी यायला पाहिजे. विथ whom कोणत्या व्यक्तीवरती कोणत्या इसमासोबत कोणत्या इसमाबरोबर कोणत्या व्यक्तीबरोबर. विथ whom विथ whom कुणाबरोबर. ऍक्शन इज डन बाय द कंपनी.
क्रिया किंवा कृती ज्याच्या सोबत घडली ती कर्माच्या ठिकाणी येणारी व्यक्ती, इसम, माणूस. विथ whom कोणासोबत किंवा कोणाबरोबर, कोणाच्या साथीने या एखाद्या. विथ whom आर यू स्टार्टिंग बिझनेस? विथ whom कुणाबरोबर, कुणासोबत. विथ whom आर यू स्टार्टिंग बिझनेस? तू कुणाबरोबर व्यवसाय सुरू करत आहेस? मिस्टर ठाकरे, विथ मिस्टर पांडे, with Mr. Joshi, with Mr. Raka, with Mr. Sharma, with Mr. Dani. With whom are you starting business? तू कुणाबरोबर व्यवसाय सुरू करत आहेस? मग with whom is she getting married? ती कुणासोबत लग्न करते? With whom is she getting married? With whom shall I play this game? मी हा खेळ कुणाबरोबर खेळू? मी हा खेळ कोणत्या व्यक्तीबरोबर खेळू, कोणत्या इसमाबरोबर खेळू, या अर्थाने तिथे वापर होताना दिसतोय किंवा पाहायला मिळतो आहे. विथ whom कोणत्या व्यक्तीबरोबर, कोणत्या इसमाबरोबर असं म्हटलं जात आहे. बरोबर. सो दीज आर द इम्पॉर्टंट फॅक्टर. मग आता विथ whom हॅज मीना गॉन टू मुंबई? मीना कोणत्या कोणत्या व्यक्तीसोबत मुंबईला गेलेली आहे? विथ whom शुड वी डिस्कस दिस इश्यू? हा मुद्द्याबाबत आम्ही कुणासोबत चर्चा करावी? विथ whom कुणासोबत. इन whom कुणामध्ये, कुणाच्या आत. इन whom जसं द पर्सन विदिन द whom ऍक्शन हॅज बीन टेकन प्लेस, ज्याच्या आत क्रिया घडते असा कर्माच्या ठिकाणी येणारा व्यक्ती. इन whom यू सॉ दॅट स्पार्क, कुणात, कुणामध्ये, कुणाच्या आत. whom इन whom. बरोबर. तसा स्पार्क तू कुणात पाहिला? इन whom. मिस टीना, टीनामध्ये. इन मिस आशा, आशामध्ये. इन मिस माया, मायामध्ये. इन मिस रेखा, रेखामध्ये. इन मिस जया, जयामध्ये. इन मिस रिया, रियामध्ये. इन whom यू सॉ दॅट स्पार्क किंवा डिड यू सी दॅट स्पार्क असं झालंय. मग आता इन whomचं पाहूया. इन whom did he find those qualities? हे गुण तिला कोणामध्ये सापडले बरं? इन whom will doctor get virus? डॉक्टरांना कोणामध्ये तो विषाणू सापडेल? इन whom that रॉयल ब्लड, ते तशा प्रकारचं राजघराण्याचं रक्त कोणामध्ये आहे, कोणात आहे? इन whom will there be such courage? असं धैर्य कोणामध्ये असेल, कोणात असेल. मग विथ विच कोणत्या गोष्टी बरोबर, कोणत्या व्यक्ती बरोबर? विथ विच. मग इथे विथ विच कोणत्या गोष्टी बरोबर, कोणत्या व्यक्ती बरोबर. ऍक्शन इज डन बाय अ कंपनी, क्रिया वा कृती ज्या व्यक्ती गोष्टीच्या सोबत घडते ती कर्माच्या ठिकाणी येणारी वस्तू. बरोबर. विथ विच थिंग यू केम इन नाशिक, कोणत्या गोष्टीसह तू नाशिक मध्ये आला? कोणत्या गोष्टी बरोबर आला होता? मनी, विथ मनी पैशासोबत आलो होतो. विथ नॉलेज ज्ञान घेऊन आलो होतो. विथ फेम प्रसिद्धी घेऊन आलो होतो. विथ पॉवर सत्ता घेऊन आलो होतो. विथ स्किल काही कौशल्य घेऊन आलो. नथिंग रिकामा आलो होतो, एम्प्टी आलो होतो. विथ विच थिंग, विचचं सिरीज आपण पाहतोय. विथ विच थिंग्स यू केम इन नाशिक, कोणत्या गोष्टीसह तू नाशिक मध्ये आलास, आला होता. मग इथं विथ विच ब्रँड डिड शी साइन कॉन्ट्रॅक्ट, तिने कोणत्या ब्रँड बरोबर करार केला किंवा केला होता. विथ विच टीम आर दे कमिंग फर्स्ट मॅच, विथ विच टीम आर दे प्लेइंग फर्स्ट मॅच, ते कोणत्या संघाबरोबर पहिला सामना खेळत आहेत. विथ विच बुक यू गॉट दिस सीडी फ्री, कोणत्या पुस्तकाबरोबर तुला ही सीडी फ्री मिळाली. विथ विच वेंडर विल ही फायनलाइज द डील, ती कोणत्या वेंडर बरोबर व्यवहार करेल, कोणत्या वेंडर बरोबर ती व्यवहार करेल. फॉर विच कशासाठी, कोणत्या गोष्टीसाठी. मग फॉर विच कोणत्या गोष्टीसाठी, कशासाठी. टार्गेटेड थिंग्स मॅटर, क्रियेचे प्रयोजन असलेली वस्तू, याच्यासाठी वापरला तो फॉर विच. मग इथं फॉर विच कंपनी डू यू वर्क, कोणत्या कंपनीसाठी तू काम करतो. ऍडिडास साठी, फॉर ऍडिडास कंपनी. लिबर्टी, फॉर लिबर्टी कंपनी. नायके, नायके फॉर नायके कंपनी. प्युमा, फॉर प्युमा. फॉर मोची कंपनी और फॉर बाटा कंपनी. फॉर विच कंपनी डू यू वर्क, कोणत्या कंपनीसाठी तू काम करतो. ओके. फॉर विच क्राईम,
Did police arrest him? पोलिसांनी त्याला कोणत्या मुद्द्यासाठी अटक केली? फॉर विच रिझन आर यू रिझायनिंग फ्रॉम जॉब? तू कोणत्या कारणासाठी कामावरून राजीनामा देत आहे? फॉर विच रिझन आर यू रिझायनिंग फ्रॉम जॉब? फॉर विच सोशल वर्क विल दे डोनेट मनी? कोणत्या समाज कार्यासाठी ते पैसे दान करतील? फॉर विच थिंग्स वर यू कॉर्लिंग? तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी भांडत होतात? ऍट विच कोणत्या गोष्टीकडे? ऍट विच. मग इथे जर पाहिलं ऍट विच कोणत्या गोष्टीकडे, मग पोझेशन ऑर कस्टडी होल्डर थिंग्स ऑफ मॅटर. तिथे हुम होतं, इथे विच आहे. ताबा किंवा मालकी धारण करणारी जी काही वस्तू आहे, बरोबर, तिच्यासाठी. ऍट विच प्लॅटफॉर्म विल दॅट ट्रेन कम? ती रेल्वे कोणत्या प्लॅटफॉर्मला येणार आहे? ऍट विच कोणत्या गोष्टीकडे, कोणत्या जवळ, कोणत्या पाशी, कोणत्या प्लॅटफॉर्म पाशी, कोणत्या प्लॅटफॉर्म जवळ, कोणत्या प्लॅटफॉर्मकडे? ऍट विच प्लॅटफॉर्म विल दॅट ट्रेन कम? प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म नंबर 2, प्लॅटफॉर्म नंबर 3, ऍट प्लॅटफॉर्म नंबर 4, ऍट प्लॅटफॉर्म नंबर 5 और ऍट प्लॅटफॉर्म नंबर 6. ऍट विच कोणत्या गोष्टीकडे. ओके. त्याच्यानंतर ऍट विच बस स्टॉप शाल आय गेट दॅट बस? त्याला किंवा मला कोणत्या बस स्टॉप वरती बस मिळेल? ऍट विच गेट ऑफ कंपनी आर यू नाव? तू कंपनीच्या कोणत्या गेट पाशी आहेस? ऍट विच प्लेस डिड दे कीप मनी? त्यांनी कोणत्या ठिकाणी पैसे ठेवले? ऍट विच स्टेडियम वर यू प्रॅक्टिसिंग? तुम्ही कोणत्या स्टेडियमवर सराव करत होतात? बरोबर, ऍट विच स्टेडियम. फ्रॉम विच कोणत्या गोष्टीकडून, कोणत्या गोष्टीकडून, फ्रॉम विच. मग इथे फ्रॉम विच कोणत्या गोष्टीकडून या अर्थाने पण सोर्स होल्डर थिंग्स मॅटर, स्त्रोत धारण करणारी व्यक्ती किंवा वस्तूसाठी वापरलं जातं. मग फ्रॉम विच कशापासून, फ्रॉम विच कोणत्या गोष्टीकडून, फ्रॉम विच कोणत्या डॅश डॅशतून. फ्रॉम विच शॉप डिड यू बाय दिस बुक? हे पुस्तक तू कोणत्या दुकानातून विकत घेतलं? बरोबर, जोशी बुक स्टॉल, फ्रॉम दीपक बुक पॅलेस, फ्रॉम झी बुक गॅलरी, फ्रॉम सरस्वती पुस्तकालय, फ्रॉम विद्या बुक स्टॉल, फ्रॉम सुधा बुक स्टॉल. फ्रॉम विच. ओके. फ्रॉम विच डिक्शनरी यू टूक दॅट वर्ड? तो शब्द तू कोणत्या डिक्शनरीतून घेतला? फ्रॉम विच डिक्शनरी यू टूक दॅट वर्ड? तू शब्द कोणत्या डिक्शनरीतून घेतला? फ्रॉम विच मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट वी गॉट लेटर? सरकारच्या कोणत्या खात्याकडून आपल्याला पत्र आलं? फ्रॉम विच मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट वी गॉट लेटर. फ्रॉम विच डेट आर यू स्टार्टिंग न्यू बॅच? तुम्ही कोणत्या तारखेपासून नवीन बॅच सुरू करत आहात? फ्रॉम विच डेट आर यू स्टार्टिंग न्यू बॅच? फ्रॉम विच ग्रुप विल यू गेट गुड रिस्पॉन्स? तुम्हाला कोणत्या गटाकडून चांगला प्रतिसाद मिळेल? फ्रॉम विच ग्रुप. टू विच, टू विच कोणत्या गोष्टीला, टू विच. मग इथे जर पाहिलं टू विच कोणत्या गोष्टीला, द थिंग्स टू विच इज द टार्गेटेड बाय सब्जेक्ट ऑर ऍक्शन. कृतीद्वारे ज्या वस्तूला लक्ष्य बनवलं जातंय त्या लक्ष्यासाठी. टू विच. टू विच टीम शुड वी ऑफर ट्रॉफी? आपण कोणत्या संघाला ट्रॉफी दिली पाहिजे? एरियस, थर्स, लिओ, कॅन्सर, स्कॉर्पिओ, स्पायसिस. टू विच टीम. मग टू विच पार्टी विल हॅव मॅक्सिमम वोट? कोणत्या पक्षाला अधिकाधिक मतं असतील? टू विच सिटी आर गोइंग नाव? आर यू गोइंग नाव? तुम्ही आता कोणत्या गावाला जात आहात? टू विच क्वेश्चन शुड आय गिव्ह मोर इम्पॉर्टन्स? मी कोणत्या प्रश्नांना अधिक महत्व द्यायला पाहिजे? टू विच मूवी विल गेट रिस्पॉन्स फ्रॉम द पीपल? लोकांकडून कोणत्या चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळेल? बाय विच कोणत्या गोष्टीद्वारे? मग बाय विच कोणत्या गोष्टीद्वारे? द थिंग्स विच रिमेन्स मीडियम, जी वस्तू माध्यम ठरेल ते कर्म आपण पाहतोय. विच.
बाय विच कोशाद्वारे, कोणत्या माध्यमातून. बाय विच बॉल विल यू प्ले दिस गेम, हा गेम तू कोणत्या बॉलद्वारे खेळशील. बेसबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस बॉल, बास्केटबॉल, फुटबॉल और रग्बी. बाय विच बॉल विल यू प्ले दिस गेम, हा गेम तू कोणत्या बॉलद्वारे खेळशील. बरोबर. बाय विच कुरिअर डिड सँडी सेंड दॅट बॉक्स, सँडीने तो बॉक्स कोणत्या कुरिअरने पाठवला. बाय विच कुरिअर. बाय विच फ्लाइट डू यू गो टू युएसए, तू युएसए ला कोणत्या फ्लाईटने जातात ते. बरोबर. बाय विच फ्लाइट डू दे गो टू युएसए. बाय विच मंथ शाल आय गेट पोझेशन ऑफ दॅट फ्लॅट, आपल्याला फ्लॅटचा ताबा कोणत्या महिन्यापर्यंत मिळेल. बाय विच मंथ. बाय विच मीडिया हॅज अवर एनजीओ डन द कॅम्पेन, आपल्याला एनजीओने कोणत्या माध्यमाद्वारे मोहीम राबवलेली आहे. बाय विच मीडिया. ऑन विच कोणत्या गोष्टीवर, कोणत्या गोष्टीच्या वर. ऑन विच. ऑन विच कोणत्या गोष्टीवर. द थिंग्स विच रिमेन्स अ ग्राउंड फॉर द ऍक्शन, कृतीसाठी भूमी ठरवणारी वस्तू इथे सांगितली जाते आहे. द थिंग्स. मग ऑन विच सब्जेक्ट इज शी रायटिंग बुक, कोणत्या गोष्टीवर किंवा कोणत्या विषयावर ती पुस्तक लिहित आहे. ऑन विच कशावर, कोणत्या याच्यावर. मग केमिस्ट्रीवर, ऑन केमिस्ट्री. जिओग्राफी, ऑन जिओग्राफी भूगोलावरती. ऑन इकॉनॉमी, इकॉनॉमी आर्थिक विषयावरती. बॉटनी वस्तू ज्याला आपण बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र म्हणतो. बायोलॉजी जीवशास्त्रावर, ऑन बायोलॉजी. सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्रावरती. ऑन विच सब्जेक्ट इज शी रायटिंग बुक, ती कोणत्या विषयावर पुस्तक लिहित आहे. ऑन विच टेबल डिड यू कीप द फाईल, कोणत्या टेबलावरती तू फाईल ठेवली. ऑन विच पोस्ट विल दे रिक्रूट यू, कोणत्या पदावरती ते तुझी नियुक्ती करतील. ऑन विच पेपर डू यू वॉन्ट माय सिग्नेचर, तुला कोणत्या पेपरवर माझी सही हवी आहे. ऑन विच वेबसाईट हॅव दे पब्लिश आर्टिकल, त्यांनी कोणत्या वेबसाईटवर लेख प्रकाशित केलेला आहे. ऑन विच वेबसाईट. इन विच कोणत्या गोष्टीमध्ये, कोणत्या गोष्टी. इन विच. इन विच कोणत्या गोष्टीमध्ये. द थिंग्स विदिन विच ऍक्शन हॅज बीन टेकन प्लेस, ज्याच्या आत क्रिया चालते असा कर्माच्या ठिकाणी येणारी वस्तू किंवा जागा. इन विच. इन विच. मग इथे इन विच सिटी विल दे अरेंज एक्झिबिशन, कोणत्या शहरात ते प्रदर्शन आयोजित करतील. इन दिल्ली, इन मुंबई, इन कोलकाता, इन नागपूर, इन पुणे, इन नाशिक. इन विच सिटी विल दे अरेंज एक्झिबिशन, कोणत्या शहरात ते प्रदर्शन आयोजित करतील. इन विच कंपनी डू यू वर्क नाव, तू कोणत्या कंपनीत काम करता आता तुम्ही. इन विच बुक डिड दे फाइंड दॅट पॉइंट, त्यांना तो कोणत्या पुस्तकात मुद्दा सापडला. इन विच बँक विल शी डिपॉझिट मनी, ते कोणत्या बँकेमध्ये पैसा जमा करेल. इन विच ड्रॉवर हॅज बॉस केप दॅट एनवलप, साहेबांनी पाकिट कोणत्या ड्रॉवर मध्ये ठेवलेलं आहे. इन विच ड्रॉवर. फॉर व्हॉट कशासाठी, कोणत्या गोष्टीसाठी. फॉर व्हॉट. फॉर व्हॉट कशासाठी. द टार्गेटेड थिंग्स मॅटर ऑर टार्गेटेड ऑब्जेक्ट, आता वॉटची सिरीज आपण सुरू करतोय ना. क्रियेची प्रयोजन असलेली वस्तू किंवा बाब. फॉर व्हॉट, आता वाय सारखं याचं फंक्शन होतंय. फॉर व्हॉट द बेबी इज क्राईंग, बाळ कशासाठी रडत आहे. फॉर व्हॉट कोणत्या गोष्टीसाठी, पर्टिक्युलरली बलून, मिल्क, आईस्क्रीम, बॉल, टेडी बेअर, चॉकलेट. फॉर व्हॉट कोणत्या गोष्टीसाठी, कशा करता. इथे फॉर व्हॉट डिड शी कॉल मी, तिने मला कशासाठी बोलवलं, कोणत्या गोष्टीसाठी. फॉर व्हॉट हॅड ही गॉन टू मुंबई, तो कोणत्या गोष्टीसाठी तो मुंबईला गेलेला होता. किंवा फॉर व्हॉट हॅज ही कम टू अवर होम, तो आपल्या घरी कशासाठी आलेला आहे. फॉर व्हॉट डीड नरेंद्र राईट नॉवेल, नरेंद्रने कादंबरी कशासाठी लिहिलेली आहे. फॉर व्हॉट आर यू अँग्री ऑन मी, तू माझ्यावर कशासाठी चिडलेला आहेस, या अर्थाने वापर होताना दिसतोय, सांगता येते. ऍट व्हॉट, ऍट
व्हॉट टाइम, ऍट व्हॉट लेवल, ऍट व्हॉट स्टेज, कोणत्या वेळेला, कोणत्या स्तराला, कोणत्या स्थितीला, अशा पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग ऍट पाहूया. ऍट व्हॉट टाइम, ऍट व्हॉट लेवल, ऍट व्हॉट स्टेज, कोणत्या वेळेला, कोणत्या स्तराला, कोणत्या स्थितीला. एक्सप्लेनेशन अबाउट टाइम, एक्सप्लेनेशन अबाउट लेवल, एक्सप्लेनेशन अबाउट स्टेज, वेळेच्या संदर्भातलं स्पष्टीकरण, स्तराच्या संदर्भातलं स्पष्टीकरण किंवा स्थितीच्या संदर्भातलं स्पष्टीकरण इथे पाहायला मिळतं आहे. बरोबर. ऍट व्हॉट टाइम विल द ट्रेन कम, रेल्वे किती वाजता येईल? 5 AM, 5 वाजता. ऍट व्हॉट टाइम विल रेल्वे कम? 8 PM, 8 वाजता. 10, 11 AM, 11 वाजता. 3 PM, 3 वाजता. 10 AM, 11 वाजता, 10 वाजता. 1 PM, 1 वाजता. ऍट व्हॉट टाइम. मग इथं ऍट व्हॉट स्टेज डू यू कीप पेशंट इन ICU, तुम्ही रुग्णाला कोणत्या स्थितीत ICU ठेवता? ऍट व्हॉट लेवल यू शुड आय पोअर द वॉटर, मी कोणत्या स्तराला पाणी ओतू? ऍट व्हॉट लेवल शुड आय पोअर द वॉटर. ऍट व्हॉट टाइम यू यू किंवा आर वी कंडक्टिंग मीटिंग, आपण किती वाजता मीटिंग घेत आहोत? ऍट व्हॉट टाइम डिड ही स्टार्ट लेक्चर, त्याने लेक्चर किती वाजता सुरू केलं? मग ऑन व्हॉट टॉपिक, ऑन व्हॉट बेसिस, ऑन व्हॉट थिंग्स, कोणत्या विषयावर, कोणत्या आधारावर वा कोणत्या गोष्टीवरती. ऑन व्हॉट टॉपिक, ऑन व्हॉट बेसिस, ऑन व्हॉट थिंग म्हटल्यानंतर कोणत्या. एक्सप्लेनेशन ऑन पर्टिक्युलर टॉपिक, एक्सप्लेनेशन ऑन द बेसिस, एक्सप्लेनेशन ऑन द थिंग्स, त्या विषयावर, त्या आधारावर, त्या गोष्टीवर स्पष्टीकरण. ऑन व्हॉट टॉपिक आर यू डिस्कसिंग, तुम्ही कोणत्या विषयावर चर्चा करत आहात? ऑन ड्रामा, ऑन आर्ट, ऑन म्युझिक, संगीतावरती, नाट्यावरती, बरोबर, कलेवरती. ऑन एज्युकेशन, शिक्षणावरती. ऑन फॅशन, त्या फॅशनवरती, चालीरीतींवरती. ऑन स्पोर्ट्स, क्रीडा क्षेत्रावरती. ऑन व्हॉट टॉपिक आर यू डिस्कसिंग, ऑन व्हॉट टॉपिक, कोणत्या विषयावरती. मग इथे जर उदाहरण द्यायचं झालं, ऑन व्हॉट बेसिस आर यू सेइंग दिस, कोणत्या आधारावर तू हे म्हणत आहेस? ऑन व्हॉट कंडिशन इज शी रेडी टू कम, कोणत्या अटीवरून तू यायला तयार आहेस? ऑन व्हॉट सर्कमस्टन्सेस विल दे अटॅक ऑन पाक, कोणत्या परिस्थितीत ते पाकवरती हल्ला करतील, पाकिस्तानवरती हल्ला करतील? ऑन व्हॉट टाइम डिड ही स्टार्ट लेक्चर, त्याने लेक्चर किती वाजता सुरू केलं? या पद्धतीने. इन व्हॉट सेन्स, कोणत्या प्रकारे, कोणत्या पद्धतीने इथे वापर होताना दिसतोय किंवा केला जाताना आढळतो आहे. मग इथे इन व्हॉट सेन्स, कोणत्या प्रकारे, कोणत्या. इन व्हॉट वे, बाय व्हॉट मेथड, बाय व्हॉट मॅनर, कोणत्या मार्गाने, कशा प्रकारे, कशा पद्धतीने. मग इथे इन व्हॉट सेन्स, कोणत्या प्रकारे. इन व्हॉट सेन्स डज इट लुक इंडियन फूड, तुम्हाला कोणत्या प्रकारे हा भारतीय पदार्थ दिसतो आहे? इट डज नॉट लुक इंडियन फूड इन एनी सेन्स, कोणत्याच प्रकारे तुम्हाला हा भारतीय पदार्थ दिसत नाहीये. इन व्हॉट सेन्स डज इट लुक इंडियन? नो, नॉट ॲट ऑल. इन व्हॉट सेन्स, कोणत्या प्रकारे. इन व्हॉट सेन्स डज ही लुक मॅड, कोणत्या प्रकारे तुम्हाला तो वेडा दिसतोय? ही डज नॉट लुक मॅड इन एनी सेन्स. इन व्हॉट सेन्स डज ही लुक मॅड. त्याच्यानंतर आता हुजची सिरीज आहे. हा चौथा शब्द हुज, कुणाला, कुणाचा, कुणाची, कुणाचे. हुज या अर्थाने तिथे वापर होताना दिसतोय किंवा केला जाताना आढळतो आहे. ओके. सो बाय हुज, इन हुज, फॉर हुज, ऑन हुज, ऍट हुज, टू हुज. मग इथं बाय हुज, कोणत्या व्यक्ती. आता हुजच्या नंतर काही ना काही वस्तू जोडावी लागते. प्रिपॉजिशन, ऍट ओनरशिप, शब्दयोगी, अव्यय आणि मालकी आणि नातेसंबंध. बाय हुज, कोणत्या डॅश डॅश द्वारे. बाय हुज कार यू केम हिअर, तू कोणाच्या कारने इथे आलास? आय केम हिअर बाय योगेश कार, मी योगेशच्या कारने इथे आलो. बाय हुज कार यू केम हिअर. इन हुज, कोणाच्या मध्ये. इन हुज स्विमिंग पूल इज ही स्विमिंग, तो कोणत्या स्विमिंग पूल मध्ये पोहत आहे? इन हुज स्विमिंग पूल इज ही स्विमिंग. ही स्विमिंग इन मनोहर स्विमिंग पूल,
तो मनोहरच्या स्विमिंग पूल मध्ये पोहत आहे. इन हुज स्विमिंग पूल इज ही स्विमिंग. बरोबर. बाय हुज कोणत्या व्यक्तीसाठी, कोणाच्या. फ्रॉम, फॉर, बरोबर. ऍट आणि त्याच्यानंतर हुज. मग आता हुजच्या नंतर फॉर हुज. फॉर हुज मॅरेज हॅव दे डन शॉपिंग. त्यांनी कोणाच्या लग्नासाठी खरेदी केलेली आहे. फॉर हुज मॅरेज हॅव दे डन शॉपिंग. हा, दे हॅव डन शॉपिंग फॉर राज मॅरेज. अरे राजचं लग्न नाही का, त्या राजच्या लग्नासाठीच त्यांनी खरेदी केलेली आहे सगळी. फॉर हुज मॅरेज हॅव दे डन शॉपिंग फॉर राजेश. ऑन हुज कोणाच्या डॅशवर. ऑन हुज बाईक हॅज ही सॅट. तो कोणाच्या बाईकवर बसलेला आहे. ऑन हुज बाईक हॅज ही सॅट. ही हॅज सॅट ऑन अतुल्स बाईक. तो अतुलच्या बाईकवर बसलेला आहे. ऑन हुज बाईक हॅज ही सॅट. ऍट हुज कोणाच्याकडे. ऍट हुज होम वॉज शी रिडिंग. ती कोणाच्या घरी वाचत होती. ऍट हुज होम. ऍट हुज होम वॉज शी रिडिंग. शी वॉज रिडिंग ॲज अंजलीज होम किंवा अंजलीज होम. ती अंजलीच्या घरी वाचत होती. टू हुज सन डिड पोलीस कॅच यस्टरडे. काल पोलिसांनी कुणाच्या मुलाला पकडलं. टू हुज सन डिड पोलीस कॅच यस्टरडे. पोलीस कॉट मालपानी सन यस्टरडे. काल पोलिसांनी मालपानीच्या मुलाला पकडलं. टू हुज सन डिड पोलीस कॅच यस्टरडे आणि मालपानी. आता बघा, हे तर आपण पाहिलं. तुमच्याकडे आता पुस्तक आहे ना, त्या पुस्तकामधलं 17 आणि 18 नंबर या प्रो स्ट्रक्चर वर्कबुक मधलं ओपन करायचंय. ओके. आता फाइंड द ब्लँक स्पेस, फिल इन द ब्लँक विथ द राईट WH वर्ड इन द गिवन सेंटेन्सेस. फिल करायचा आहे तो ब्लँक किंवा स्पेस, जो काही रिकाम्या जागा भरा ज्याला आपण म्हणतोय. बघा आता यावेळी लगेच तो कुठे आहे. कुठे, वेअर. येस, वेअर इज ही ऍट दिस टाइम नाव. आपल्या संघाकडे किती आत्मविश्वास आहे. किती, मग इथं मोजताना येणार आहे. खूप आहे, कमी आहे, जास्त असं प्रमाण दाखवणारे शब्द वापरतो ना आपण. किती. मग हाऊ मच कॉन्फिडन्स डज अवर टीम हॅव. बर, तू तिच्या विधानावर प्रतिक्रिया का देतोस. का, वाय. वाय डू यू रिॲक्ट ऑन हर स्टेटमेंट. वाय डू यू रिॲक्ट ऑन हर स्टेटमेंट. तुझ्या मोबाईल फोनवर कोण मिस कॉल देत आहे. कोण, हू इज गिव्हिंग मिस कॉल ऑन युअर मोबाईल फोन. निवडणुकीच्या मुद्द्यावर ती तुला काय बोललेली आहे. निवडणुकीच्या मुद्द्यावरती तुला काय बोललेली आहे. व्हॉट हॅज शी स्पोकन टू यू ऑन इलेक्शन इश्यू. व्हॉट. किती दिवसापासून आपण या कंपनीत काम करत आलेलो आहोत. किती दिवसापासून. फ्रॉम हाऊ मेनी डेज हॅव वी बीन वर्किंग इन धिस कंपनी. फ्रॉम हाऊ मेनी डेज. मीराचं लहानपणी आरोग्य कसं होतं. हाऊ वॉज मीराज हेल्थ इन चाइल्डहुड. त्यांच्याकडे कोणती कार होती. विच. विच कार डिड दे हॅव. सूर्याने त्याचं पहिलं शास्त्रीय नृत्य कुठे सादर केलं. कुठे, वेअर. वेअर डिड सूर्या परफॉर्म हिज फर्स्ट क्लासिकल डान्स. मी माझी PhD कोणाच्या मार्गदर्शनाअंतर्गत पूर्ण करत होतो. कुणाच्या अंतर्गत. अंडर हुज. अंडर हुज गायडन्स वॉज आय कम्प्लिटिंग माय PhD. या नोकरीच्या अगोदर मयांकने कोणाबरोबर संबंध वाढवलेले होते. कोणाबरोबर. विथ हुम हॅड मयांक मेंटेन रिलेशनशिप बिफोर दिस जॉब. विथ हुम हॅड मयांक मेंटेन द रिलेशनशिप बिफोर दिस जॉब. या नोकरीच्या अगोदर मयांकने कोणाबरोबर संबंध वाढवलेले होते. तू कुणासाठी काम करत आलेला होता. कुणासाठी. फॉर हुम. फॉर हुम हॅड यू बीन डुईंग वर्क. फॉर हुम हॅड यू बीन डुईंग वर्क. त्यांच्याकडे स्पोकन इंग्लिश कोर्सचं प्रमाणपत्र केव्हा असेल. केव्हा, वेन. वेन. वेन विल दे हॅव सर्टिफिकेट ऑफ स्पोकन इंग्लिश. वेन विल दे हॅव सर्टिफिकेट ऑफ स्पोकन इंग्लिश.
कोणत्या कुरिअरद्वारे आपला ग्राहक ते पार्सल पाठवेल? कोणत्या कुरिअरद्वारे आपला ग्राहक ते पार्सल पाठवेल? बाय विच कुरिअर विल अवर क्लायंट सेंड दॅट पार्सल? बाय विच कुरिअर विल अवर क्लायंट सेंड दॅट पार्सल? 3 आठवड्यानंतर ते कोणत्या विभागामध्ये काम करत असतील? 3 आठवड्यानंतर ते कोणत्या विभागाद्वारे काम करत असतील? आफ्टर 3 कोणत्या विभागामध्ये? इन विच? आफ्टर 3 वीक्स इन विच डिपार्टमेंट विल दे बी वर्किंग? त्याच्याबरोबर त्याच्या खोलीत कोण आहे? कोण? हू इज विथ हिम इन हिज रूम? आपल्याकडे इंग्लिशचा महाग शब्दकोश का आहे? आपल्याकडे इंग्लिशचा महाग शब्दकोश का आहे? वाय डू वी हॅव एक्सपेन्सिव्ह डिक्शनरी ऑफ इंग्लिश? तो प्रोफेसर कोठारी यांच्याकडून काय शिकतो? काय? व्हॉट डज ही लर्न फ्रॉम प्रोफेसर कोठारी? ते नेमकं कुठे खेळत आहेत? कुठे? वेअर आर दे प्लेइंग एक्झॅक्टली? त्या लोकांना शंकरने कसं पटवलेलं आहे? कसा पटवलेला आहे? कसं? हाऊ हॅज शंकर कन्व्हिन्स दोज पीपल? त्यांनी किती महिन्यांपासून युनायटेड नॅशन बँकेत पैसे ठेवलेले आहेत? किती महिन्यांपासून? फ्रॉम हाऊ मेनी मंथ्स हॅव दे केप्ट मनी इन युनायटेड नेशन बँक? ती तिची व्यवस्थापनातील पदवी केव्हा पूर्ण करेल? केव्हा? वेन विल शी कम्प्लीट हर ग्रॅज्युएशन इन मॅनेजमेंट? वेन विल शी कम्प्लीट हर ग्रॅज्युएशन इन मॅनेजमेंट? तू कोणाची कार अगोदर दुरुस्त केली? कुणाची कार दुरुस्त केली अगोदर? हुज कार डिड यू रिपेअर फर्स्ट? सभागृहात किती खुर्च्या आहेत? किती? मोजता येणार आहे. काउंटिंग इन डिजिट. हाऊ मेनी चेअर्स वर देअर इन हॉल? हाऊ मेनी चेअर्स वर देअर इन द हॉल? त्या विधीमध्ये आम्ही कुणावर फुलं टाकायची? कुणावर? ऑन हुम शॅल वी थ्रो फ्लॉवर्स इन दॅट रिच्युअल? ऑन हुम? माधवरावांनी जीएसटी वर कशासाठी व्याख्यान द्यायला सुरुवात केलेली आहे? कशासाठी? फॉर व्हॉट हॅज माधवराव स्टार्टेड टू गिव्ह लेक्चर ऑन जीएसटी? फॉर व्हॉट? बरोबर. येणाऱ्या दिवाळीत आपली कंपनी किती उत्पादनाचा शुभारंभ करेल? किती? हाऊ मेनी? मग हाऊ मेनी प्रॉडक्ट विल अवर कंपनी लॉन्च इन कमिंग दिवाळी? हाऊ मेनी? परीक्षेच्या कालावधीत तू कुणाचा पेन वापरत होतास? बरोबर. कुणाचा पेन? हुज पेन वर यू युझिंग इन द एक्झाम टाइम? कोणत्या विमानाद्वारे सचिव हाँगकाँगला गेले होते? कोणत्या विमानाद्वारे? बाय विच फ्लाइट डिड सेक्रेटरी गो टू हाँगकाँग? एसएससी नंतर ती कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहे? आफ्टर एसएससी इन विच कॉलेज इज शी टेकिंग ऍडमिशन फॉर 11th स्टँडर्ड? एसएससी नंतर ती कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहे? आफ्टर एसएससी इन विच कॉलेज इज शी टेकिंग ऍडमिशन फॉर 11th स्टँडर्ड? आता पेज नंबर 20 आणि 21 वर मॅच द पेअर दिलेले. मॅच द पेअर ऑफ WH वर्ड विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन. आता तुम्हाला तिथे जर पाहायला गेलं तर 20 नंबरच्या पानावरती तुम्हाला सगळेच्या सगळे जे आहेत ना 2 कॉलम दिलेले आहेत. ते कॉलम विस्कटित आहेत, अपसेट आहेत. त्या दोघांना तुम्हाला प्रॉपर मॅच करायचे बघा. एका बाजूला जे आहेत ना WH चे शब्द दिले आहेत, त्याला WH स्पष्टीकरण देण्यासाठी त्याचं विश्लेषण करणारे जे आहेत ना शब्द समोर दिलेले. मग त्याचं पेअर तयार करा. पॉज करून तुम्ही पुढचं पाहिजे तर सोडून मग चेक करू शकतात. बघा आता याचं पहिलं होतं हू, कोण. याचं स्पष्टीकरण काय येईल? हू कोण? पर्सन ऍट सब्जेक्ट क्रियाच्या ठिकाणी येणारी व्यक्ती, कृती करणारी, डुअर ऑफ ऍक्शन जो कोणी आहे त्याला आपण हू वापरतो. कोण. त्याच पद्धतीने कुणाला, हुम. पर्सन ऍट ऑब्जेक्ट, मग टार्गेट ज्याच्यावर करतोय तो व्यक्ती. पर्सन ऍट ऑब्जेक्ट कर्माच्या ठिकाणी येणारी व्यक्ती त्याच्यासाठी. सेम वे हुज कुणाचा, कुणाची, कुणाचे, कुणाचं. हुज मग तिथे काय ओनरशिप किंवा रिलेशनशिप, मालकी किंवा हुज ब्रदर, हुज लॅपटॉप ओनरशिप लॅपटॉपची मालकी, हुज रिलेशनशिप बरोबर हुज ब्रदर बरोबरची.
मग मालकी किंवा नातेवाईक नातेसंबंधासाठी हुज वापरतात. बरं, विच कोणता, कोणती, कोणते, कोणतं, या ठिकाणी थिंग्स ऑर मॅटर वस्तू वा विशिष्ट बाब याच्यासाठी विच कोणता, कोणती, कोणते, कोणतं, थिंग्स ऑर मॅटर किंवा चॉईसेस असेल तर त्याचं निवड करण्यासाठी सिलेक्शन चॉईसेस मधून. त्याचप्रमाणे वेअर कुठे व कोणत्या ठिकाणी, वेअर लोकेशन, एरिया, व्हेन्यू, प्लेस ठिकाण अथवा स्थळ जाणून घेण्यासाठी. त्याचप्रमाणे वाय का, कशासाठी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. रिझन, कॉज, इंटेन्शन, मोटिव्ह, ऑब्जेक्ट कारण, निमित्त, उद्देश या पद्धतीने. व्हेन केव्हा, कधी, कोणत्या वेळी, व्हेन टाइम ऑर ड्युरेशन वेळ किंवा कालावधी सांगण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर वाय, व्हॉट काय, व्हॉट एक्सप्लेन ऑर डिफाईन स्पष्टीकरण किंवा विश्लेषण पाहिजे असेल तर येतो व्हॉट काय. त्याचप्रमाणे कसा, कशी, कसे, कसं, हाऊ, हाऊ मेथड ऑर कंडिशन पद्धत किंवा परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं, हाऊ मेनी किती, आकड्यांमध्ये वा संख्येमध्ये, हाऊ मेनी मग इथे काउंटिंग इन डिजिट आकड्यांमध्ये मोजमाप करण्यासाठी त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. हाऊ मेनी किती. मग इथे जर पाहिलं तर किती, हाऊ मच किती, किती प्रमाणात, किती मापामध्ये, हाऊ मच किती. मग काउंटिंग इन मेजरमेंट विशिष्ट मापकाद्वारे किंवा मोजमापाद्वारे, हाऊ मच किती प्रमाणात व किती मापामध्ये, हाऊ मच. सेम वे, हाऊ लॉंग किती लांब, किती रुंद, किती उंच, हाऊ लॉंग. हाईट, विड्थ, लेंथ ओव्हरऑल अबाउट साईज लांबी, रुंदी, उंची किंवा आकार सांगण्यासाठी हाऊ लॉंग. हाऊ फार किती दूर, किती अंतरावर. द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑर टू प्लेसेस दोन ठिकाणांमधले किंवा दोन वस्तूंमधलं अंतर समजून घेण्यासाठी. ओके. हॅव यू गॉट द आयडिया क्लिअर. थोडासा वेळ जास्त घेतला पण हेच जर तुम्ही दोनदा तीनदा रिपीट केलं डोक्यात परमनंट बसेल. ओके. सगळं आपण डब्ल्यू एच चे वर्ड पाहिले, सगळं युनिवर्स पाहिलं डब्ल्यू एच चं. बरोबर. 3 टेबल डब्ल्यू एच प्लेन, डब्ल्यू एच स्केल आणि डब्ल्यू एच प्रिपोजिशन. डब्ल्यू एच प्लेन मध्ये 9 शब्द, डब्ल्यू एच स्केल मध्ये 6 शब्द आणि डब्ल्यू एच प्रिपोजिशन मध्ये ऍक्च्युली फक्त 4 शब्द पण प्रिपोजिशनने त्याची व्याप्ती वाढू शकते. थँक्यू व्हेरी मच गाईज for watching this, for having the all detailed understanding. Okay, take care of yourself, well, maintain the energy to learn till the you got the command over English language. Good, keep it up. Thank you very much. Have a nice time. Happy English learning. Bye bye.